फार बिकट परिस्थिती होती. तुम्ही एक छोट्याशा झोपडीमध्ये राहायचे असं म्हणलं तरी चालेल. त्यावेळेस तुमच्या बिझनेस करायचं काही डोक्यात आलं होतं का? 4 वर्ष 95 ते 2000 5 वर्ष कंप्लीट ज्यूस सेंटर चालवलं. लाईफमध्ये खूप वेगळं करण्याचं धोरण लहानपणापासूनच होतं, की लाईफमध्ये करेल तर मोठं करेल, छोटं काही करणार नाही. प्रत्येक चॅलेंज मागे एक सक्सेस लपलेला असतो. तो शोधता आला पाहिजे. 2000ला छत्रपती शिवाजी महाराज हे माझ्यासाठी खूप मोठं रोल मॉडेल तयार झालं. अच्छा. कारण त्यांची मला पूर्ण एक अभ्यास करायला संधी प्राप्त झाली. 2005 ते 2010 कंप्लीट फर्निचर आणि केरोसिनचा बिझनेस केला. माझे बाबा मला कायम सांगायचे, आयुष्यात तुला प्रगती करायची असेल ना, बरोबर रामचंद्रांना रावणाला मारण्यासाठी एक दिवस काफी होता. तर त्यांना 14 वर्ष करून त्यांना या सृष्टीचा इतिहास निर्माण करायचा. सायन्स आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि तुम्ही नवीन बिझनेस जेव्हा स्टार्ट करायचे त्यावेळेस तर काय विचार करायचे? म्हणजे ज्या पद्धतीने देशाची प्रगती चालली ना, आपण त्या पद्धतीने चाललो पाहिजे. तुम्ही असो मी असो, ज्यांनी महाराजांना ओळखलं तो महाराजांसारखा. मी माझा कॉम्प्युटर चॅनल आहे. जो व्यक्ती नोकरीसाठी कोणाचे हातपाय पकडतो तो माणूस नोकरीच्या लायक पण नाही, देण्याच्या लायक आहे. तुम्ही कुठलाही व्यवसाय चालू करताना तुम्हाला कधीही त्याची लाज वाटता कामा नये. नमस्कार. कॉन्व्हर्सेशन्स दॅट मॅटर बाय सागर बाबर या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्याकडं फार खास जे बॅकग्राऊंडमध्ये काम करतात, मीडियामध्ये जास्त येत नाहीत असे गेस्ट आहेत. त्यांचं नाव आहे गणेश निबे सर. ते भारतातली नाही एशियामधली सगळ्यात मोठी ॲम्युनेशन बनवणारी त्यांची कंपनी आहे. पण महत्त्वाचं काय आहे की त्यांनी त्यांच्या बिझनेसची सुरुवात उसाचा रस विकून चालू केला आणि आज ते हजारो करोडची कंपनी त्यांनी बनवली आहे आणि त्यांचं स्वप्न लाख करोडपर्यंतचं आहे. तर ही जर्नी कशी झाली की उसाचा रस विकण्यापासून डिफेन्स स्पेसमध्ये ही जर्नी त्यांची कशी झाली, आपण त्यांच्याबरोबर आज गप्पा मारणार आहे. त्यांच्या काय खास गोष्टी आहेत, त्यांचं डेली रुटीन काय आहे, त्यांचं यूथ लोकांसाठी काय मेसेज आहे, हे सगळं आपण त्यांच्याबरोबर आज बोलणार आहे. सर वेलकम, कॉंग्रॅच्युलेशन्स, थँक्यू. सर तुमची लहानपणी ऊसाची शेती होती गावाकडे आणि तुम्ही शेतात जायचा आणि फार बिकट परिस्थिती होती. तुम्ही एक छोट्याशा झोपडीमध्ये राहायचे असं म्हणलं तरी चालेल. त्यावेळेस तुमच्या बिझनेस करायचं काही डोक्यात आलं होतं का? विचार काय चालायचे लहानपणाच्या निभे सरांच्या डोक्यात, काय विचार चालायचे? लहानपणापासून क्लिअर कट ध्येय होतं. कारण शेती आणि जे राहायचं घर जे होते झोपडी ती हायवेला टच होती. तर बाबा आणि आम्ही आणि आईने डिसिजन घेतलाच होता की काही करून आपला हॉटेल व्यवसाय स्टार्ट करायचा. अच्छा, कितवीची गोष्ट आहे? एक्झॅक्टली 95. तर 95ला मी त्या टायमाला 10thला होतो. पाणी मुबलक असलं, पाण्याचा प्रसोर चांगला होता आणि नियर बाय हॉटेल्स नव्हते तेवढ्या एरियामध्ये. म्हणून आम्ही तो निर्णय 93-94लाच घेतला होता की काही करून पुढच्या 2 वर्ष हॉटेल स्टार्ट करायचं. रोजची दिनचर्या जी होती ती आम्ही तुम्हाला सांगतो. हॉटेल स्टार्ट करण्याच्या आधी ती दिनचर्या होती, रोज 10 गाईंचं दूध सकाळी पहाटे 5ला उठून काढणे. तुम्ही स्वतः काढायचे? स्वतः. मी बाबा 2 ऑप्शन नाही ना त्या टायमाला. मी बाबा 7 वाजेपर्यंत दूध काढलं, 8 वाजेपर्यंत रेडी होऊन 8:30ला कॉलेजला जाणं. बरं. 10 नंतर 11-12 आणि 10, 11, 12 तर ही दिनचर्या रोजची. कॉलेजहून आल्यानंतर पूर्ण संध्याकाळचं परत काढायचं, दारा काढायचं, सगळं रेडी करायचं आणि एज्युकेशन करून छोट्याशा झोपडीमध्ये एक रूम माझी आणि माझ्या लहान बंधूची आणि एक आईबाबांची. त्याच्यामध्ये म्हणजे असा ह्या परिस्थितीतून आम्ही सुरू केलं. आणि विचार मनात आला की जॉब केला तर करिअर जॉबमध्ये अडकेल, बिझनेसला रिस्क आहे, पैसे नाही आहे. तर आपण बिझनेस हा काही करून जो बिझनेस मिळेल तो करायचा. ते लहानपणीपासून होतं एकदम, म्हणजे 10पासूनच होता. म्हणजे जो बिझनेस मिळेल तो करायचा. आणि हे सगळं करताना सगळ्यात चॅलेंज मला एज्युकेशनला खूप आलं की जे मला डिप्लोमा करण्यासाठी किंवा पुढं करण्यासाठी मला सिटीत यायचं होतं. पण घरची परिस्थिती एवढी नादान होती म्हणजे की 4 वर्षे आम्ही दिपोळी पण गेलेली नाही. 93-97पर्यंत आम्हाला 4 वर्षे दिपोळी पण माहीत नव्हती, कशी दिपोळी असते आणि नवीन कपडे कसे घ्यायचे ते सुद्धा माहीत नव्हतं.
तर ह्या पार्श्वभूमीवरती आम्ही डिसिजन घेतलं आणि मी कसं तरी ॲडजस्टमेंट करून 12पर्यंत एज्युकेशन केलं. तिथून पुढं एक तर एज्युकेशन सॅक्रिफाईस करायचं होतं, एक तर बिझनेस सॅक्रिफाईस करायचं होतं. कारण दोन्ही गोष्टी मी टाईम करू शकत नव्हतो. कारण घरची जी परिस्थिती ती बाबांना सपोर्ट करण्याची गरज होती त्या टायमाला. म्हणजे हॉटेलचा बिझनेस हां, तुमचा. हॉटेलचा बिझनेस मी स्टार्ट केला. मग मी 12ला माझं एज्युकेशन स्टॉप केलं बरं. आणि 12 नंतर मी इमिजिएटली माझं हॉटेल व्यवसायावरती मी आणि बाबा आणि आई त्याच तुमच्या जमिनीमध्ये. जमिनीमध्ये. मग तिथे कसलं हॉटेल होतं? ते सुरभी नावाचं एक हॉटेल होतं. बरं. त्या सुरभी नावाची हिस्ट्री पण आहे, की ते सुरभी नाव कसं आलं त्या टायमाला, हां. की त्या टायमाला आम्ही ओनियनचं आमचं जास्त प्रोडक्शन होतं. ओनियन आणि पोटॅटो आणि टोमॅटो सिजनेबल आम्ही करत होतो. कारण शेती 5 एकर शेती होती. 5 एकर शेतीमध्ये आम्ही उत्पन्न काढायचो आणि ते आमचं विकली आणि मंथली सेल्स राहायचा. तर आम्ही ओनियनचं प्रोडक्शन करताना एक व्यक्ती आम्हाला शिर्डी शनिवार ते काम दर 4थ्या शनिवारी यायचे दर्शन करायला. बरं. तर एक दिवशी ते आमचं ओनियन घ्यायला थांबले आणि आमच्या त्या मला फक्त फिलिंग चाललं होतं हॉटेलचं. ते फिलिंग चालताना त्यांनी सांगितलं, तुम्ही एवढा चांगला सुंदर ओनियन तुम्ही केला, आम्हाला तुम्ही एवढं त्यांना स्वीट कॉर्न होते त्या टायमाला 95ला जस्ट लॉन्च झालं. जस्ट लॉन्च झालं ते. तर आम्ही स्वीट कॉर्नचं पण प्लांटेशन होतं. त्यामुळे त्यांना त्यांना दिलं. तर तुमचे रिलेशन एस्टॅब्लिश झाले. तर एव्हरी 4 सॅटर्डेला यायला लागले. त्याचं नाव होतं सुर्वे. तर त्यांनी सांगितलं, आम्ही तुम्हाला पूर्ण मदत करतो. बरं. तर मग एनर्जी आणि दत्तात्रय भगवान स्वामी महाराज कुठल्या रूपात येतात जीवनामध्ये ही सांगू शकत नाही. त्या व्यक्तीने आम्हाला पूर्ण हॉटेल उभा करून दिलं अरे त्या टायमाला. आणि आम्ही स्टेप बाय स्टेप लोन रिपेमेंट पण केलं. पण हॉटेलमध्ये जोडधंदा असावा म्हणून हॉटेलच्या समोरच तर तेवढ्या एरियामध्ये 15 किलोमीटर शुगर कॅन ज्यूस सेंटर कोणाचंच नव्हता. तर मग मी व्हेजिटेरियन होतो आणि त्यामुळे मला कन्सेप्ट मी माझा सेपरेट बिझनेस त्याच्यानं बाहेर करेल. तर मी माझं स्वतःचं ज्यूस सेंटर होतं बाहेर 11वीमध्येच. 10th 11 12 ज्यूस सेंटरमध्येच गेला. 12पर्यंत पूर्ण मी 4 वर्ष 95 ते 2000 5 वर्ष कंप्लीट ज्यूस सेंटर चालवलं. बापरे. कंप्लीट. त्यात एका दिवशी लाईट नसायची, मग हाताने फिरवणं आणि ज्यूस देणं, कारण तेवढ्या एरियामध्ये ज्यूस सेंटरच नव्हता ना. मग त्या 4 वर्षाचा अनुभव तुम्हाला आत्ता कसा कामाला येतो? हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, की प्रत्येक डिसिजन घेताना मी माझ्या फ्लॅशबॅकमध्ये जातो. बरं. की मी ह्या परिस्थितीतून आलेलो आहे. अजून काय वाईट होणार आहे? मी ह्या परिस्थितीत आलेलो आहे, तर मला डिसिजन घेताना ती परिस्थिती येऊ नये. त्याच्यापेक्षा चांगली परिस्थिती आणण्याकरता मला तो खूप मोठा बेनिफिट्स मला झाला. अच्छा. की बाबा आपण कुठली डिसिजन घेताना आपल्या एम्प्लॉयमेंटवरती, आपल्या करिअरवरती, फॅमिलीवरती आणि ऑर्गनायझेशनवरती इम्पॅक्ट होणार नाही. कोणती डिसिजन मला काळजीपूर्वक घेण्याची क्षमता निर्माण झाली. आणि लहानपणापासून राष्ट्रनिर्मितीसाठी किंवा लाईफमध्ये खूप वेगळं करण्याचं धोरण लहानपणापासूनच होतं, की लाईफमध्ये करेल तर मोठं करेल, छोटं काही करणार नाही. तर मग 2000ला फर्स्ट डिसिजन घेतला, की मी एक केरोसिनच्या बिझनेसनंतर एक फर्नेस ऑइल बिझनेस स्टार्ट केला. फर्नेस ऑइल आणि केरोसिन 2002च्या आसपास मला हे जे तुम्ही आता म्हणाले ना, की लहानपणापासूनच तुम्हाला काहीतरी मोठं करायचं होतं, हे तुम्ही सोडून अजून कोणी ओळखलं होतं का तुमच्यात? बाबांनी ओळखलं होतं. बाबांनी ओळखलं होतं. कधी म्हणाले होते ते? बाबांनी सांगितलं, की तुझ्यामध्ये गट्स आहे ना, कारण मी कष्ट आम्ही दोघं करायचो. लहानापासून खूप छोटा होता आणि कष्ट करताना ते ज्या पद्धतीने कष्ट करायचे त्या बरोबरीने मी कष्ट करायचो त्याच वयामध्ये. म्हणजे आता जबाबदारी 11वीत घ्यायची म्हणजे फार मोठी गोष्ट. पूर्ण जबाबदारी. म्हणजे फ्रायडेला आमचा जो विकली बाजार डे असतो त्या दिवशी मी टोमॅटो घेऊन मार्केटला घेऊन जायचो, पोटॅटो घेऊन मार्केटला घेऊन जायचो. अशा परिस्थितीत ना, कारण परिस्थिती माणसाला घडवते. ही सगळ्यात मोठी 25 वर्षाची पर्वणी माझ्याबरोबर आहे. परिस्थिती माणसाला घडवते आणि प्रत्येक चॅलेंज मागं एक सक्सेस लपलेला असतो. तो शोधता आला पाहिजे. पण तुम्ही बाबांनी तुम्हाला त्यावेळेस ओळखलं होतं आणि बाबांनी सांगितलं, की तू जे कष्ट करतो ते कष्ट माझ्या एजमध्ये पण मी केले नाही. पण मी तुला जे काही तुझ्या एक्सपेक्टेशनला आहे ते तू मला देऊ शकत नाही, बिकॉज ऑफ की घरची परिस्थिती. कारण राहायला घरच नाही, राहायला घर नाही. कारण 2 फॅमिली डिवाइड झाल्या, काका आणि बाबा. तर बाबांकडं घर नव्हतं, मग आम्ही घर स्वतः उभा बांधलं. त्यामुळे अशा परिस्थितीनं आम्ही सुरू केलेलं आहे 92ला. मग त्यावेळेस कोणी रोल मॉडेल होता का तुमच्या ह्याच्यात, की म्हणजे कुणाकडे बघायचं एवढं सगळं विचार करताना तुम्ही? टू दी फ्रँकली 92 ते 2000 पर्यंत माझ्याकडे कुठला रोल मॉडेल नव्हता. अच्छा. ओके. की
कष्ट करून कसं पुढे जाता येईल, हाच फॅमिली सर्वाइव्ह कशी करता येईल, हाच विचार. आणि हाच विचार, आणि जगापेक्षा वेगळं काय काम करता येईल कंटिन्यू. मग 2000ला छत्रपती शिवाजी महाराज हे माझ्यासाठी खूप मोठं रोल मॉडेल तयार झालं. अच्छा. कारण त्यांची मला पूर्ण एक अभ्यास करायला संधी प्राप्त झाली, बर. आणि ते 2000 नंतर एक माझं एक किक म्हणतात लाईफमधली, ते त्यांनी कशा पद्धतीने स्वराज्य निर्माण केलं आणि मी कशा पद्धतीने व्यवसाय निर्माण करायचा, हे थोडं आता मी कॉम्बिनेशन. तुमच्या कंपनीत आलो होतो, तर तुम्ही कंपनीचं गेट हे रायगडाचं एंट्री नगरखाना. नगरखाना केलाय. नाव पण रायगड आहे. इथं महाराजांची एवढं मोठी मूर्ती, मंदिर तिथं आहे. तर काय इन्स्पिरेशन तुम्ही घेता महाराजांकडून? महाराजांकडनं आपण डायरेक्ट आता 20 इयर्स जम्प घेतोय की अच्छा. 2020ला आपण जेव्हा डिफेन्स सेक्टर स्टार्ट केलं, नाही, त्यावेळेस काय तुम्ही इन्स्पिरेशन घ्यायची? त्यावेळेस जे त्यांची मी पूर्ण असं अंगावर शहारे उभे असणाऱ्या ज्या घटना मी आत्मसात केल्या, हां. की एक व्यक्ती विश्व बदलू शकतो, हां. ही ती गोष्ट सगळ्यात मोठी मला त्यांच्याकडनं मला एक आत्मसात करता आली, की एक व्यक्तीने स्वराज्याची संकल्पना बाहेर आणली, तर माझ्यासारख्या व्यक्तीने बिल्डिंगची संकल्पना बाहेर आणलीच पाहिजे. हो. सगळ्यात मोठी गोष्ट. आणि ते मी कायम कम्पेअर करत राहिलो, की राजेंनी त्यांचा गनिमी कावा कसा केला, त्यांची त्यांनी टीम कशी टीम बनवली? कशी बनवली, हां. टीममध्ये त्यांच्या डिसिप्लिन कशा होत्या, बरोबर. डायरेक्शन कशा होत्या, त्यांचे रॉ एजंट कसे होते, कशा पद्धतीने ते काम करायचे. हा मला माझ्या बिझनेसमध्ये सगळ्यात मोठा IP बेस मला भेटला. अच्छा. खूप मोठा IP बेस भेटला म्हणजे 2000 साली 2000ला. अजून तुम्ही गणेश निबे हे ब्रँड झाले नव्हते हो, तेव्हाच. आणि मग त्यांना मी डिसिजन घेतलं की काही करून मी आता बिझनेसमध्ये जम्प करायचे. पैसे नव्हते, हां. तर मी इंटरेस्टने पैसे घेऊन आणि आईबाबा गॅरंटी दिलं, आईबाबांची गॅरंटी त्या टायमाला. इंटरेस्टने पैसे घेऊन, हाय रिस्क हाय रिवॉर्ड असतो लाईफमध्ये. तर आईबाबाला मग तुम्ही रिस्क घ्या, आणि हॉटेलची जमीन लोन देऊन मी 5 लाख लोन घेतलं इंटरेस्टवरती. त्याच्यावर मी फर्नेसवालचा बिझनेस स्टार्ट केला, आणि मला फर्स्ट फर्नेसचं लायसन्स जे भेटलं 2005ला भेटलं. बर. 3 इयर्स मी ट्रेडिंग केलं पूर्ण. मी कुठला बिझनेस स्टार्ट करताना त्या बिझनेसचा पूर्ण अभ्यास. बॅकवर्ड इंटिग्रेशन करतो, की बघ याचं पोटेन्शियल किती आहे, याचं सोर्सेस काय आहे, जगात कुठं कुठे अवेलेबल आहे, इंडियात कुठं कुठे अवेलेबल आहे. हे करून मी 2005 ते 2010 कम्प्लीट फर्नेसऑइल आणि केरोसिनचा बिझनेस केला. 2 तालुक्यांची डीलरशिप माझ्याकडे होती, बर. कोपरगाव तालुका आणि राहता तालुका, आणि कम्प्लीट बिझनेस एस्टॅब्लिश केला. त्यातनं प्रॉफिट आला, आणि मी डिसिजन घेतला की आता आपल्याला 2010ला शिफ्ट होणं मग ते गरजेचं आहे. व्याजाचे पैसे फेडले कम्प्लीट म्हणजे देणारे खूप लोक यायला लागले नंतर. नंतर? जिथं ऑन टाइम पेमेंट होतं हां. आणि जिथं कमिटमेंट होते, हां. तिथं मग आपल्याकडे इन्व्हेस्टर रिलेशनशिप तिथनं शिकलो. मी लिस्टेड कंपनी म्हणून सुद्धा नाही शिकलो. हां. आणि माझं एक प्रिन्सिपल लहानपणापासून होता. त्या टायमाला मी 21-22 वर्षाचा असेल, 20 वर्षाचा असेल, पहिल्यांदा मी लोन घेतलं होतं. माझा कुठलाही मित्र हा बिलो 50 नव्हता. कारण एक वारकरी मित्र केला, की हा वारकरी 25 वाऱ्याने पंढरपूरला का केल्या, हा मी त्यांच्यावर बसवतो, का केल्या, तुम्हाला काय अनुभव आला, तुम्ही तुळस डोक्यावर काय ठेवली, 25 वाऱ्यात तुम्ही काय काय शिकायला भेटलं, हे अध्यात्म त्यांच्याकडनं शिकलो. माझे काका आहे ते ज्ञानेश्वरी वाचायचे, रामायण वाचायचे. मी त्यांच्यापाशी रोज संध्याकाळी जाऊन बसायचो. अच्छा. एकच काका. हे किती साली? 95 म्हणजे बिलो 2000च्या आधी सगळे. बर. तर हे सगळ्या गोष्टी. त्यानंतर एक मराठी भाषेत त्याला सावकार म्हणतात. हां. तर मी अच्छा, सावकाराकडे बसले. सावकारकडे गेलो, "हो, मला तू बिझनेस दे." तर डायरेक्ट देवाकडून सावकाराकडे. तर मी असे 5 पार्टनर आयडेंटिफाय केले, की ह्या 5 पार्टनर एकाकडनं मी अध्यात्म शिकलो. कारण आपण कितीही ग्रंथ वाचले, तर ग्रंथांतनं बोध घेण्यासाठी प्रॅक्टिकली एक्सपिरियन्स लागतो. आणि माझे बाबा मला कायम सांगायचे, आयुष्यात तुला प्रगती करायची असेल ना, तर मित्र तुझ्यापेक्षा 10 वर्षाने मोठा कर. बर. आणि तो जो मित्र तुला सांगेल ना, अनुभवचे बोल, तू ते फॉलो कर. मग ते कायम ते माझ्या माइंडमध्ये. कारण बाबा 4थी फेल होते, पण बाबांचं व्हिजन जे होतं ना, एक वेगळ्याच लेवलला होतं माझ्या बाबतीमध्ये. ते म्हणजे ते जर मला असे मेंटोरिंग करायचे, की मी तुला जे देऊ शकत नाही ते सोडून दे, पण जे देऊ शकतो ते तुला देतोय. वाव. म्हणजे ह्या पद्धतीचं त्यांचं मला गायडन्स राहिलं. आणि मग अध्यात्माची पूर्ण 2000ला मी ताकद पकडली हातामध्ये. आणि महाराजांनी त्यांच्या पूर्ण इतिहासामध्ये त्यांनी बेस काय पकडला होता, तो पहिला सगळ्यात पहिला बेस पकडला होता की अध्यात्म.
युद्धाला जाताना कशा पद्धतीने युद्ध करायचे आणि भगवतीची स्थापना रायगडला कशासाठी केली आणि दुर्गा हातींनी का आपलं आत्मसात केलं, भगवतीने त्यांना तलवार दिली, पण तलवारीचा पुढे त्यांनी उपयोग कशासाठी केला आणि ह्या सगळ्या गोष्टी कारण कुठलाही राजा जेव्हा सक्सेस होतो त्याच्या पाठीमाग अध्यात्माची तुकाराम महाराजांनी त्यांना खूप मोठी साथ होती गुरु म्हणून मी स्वामींना गुरु केलं. बर अक्कलकोट स्वामींना गुरु केलं की माझ्या पाठीमाग कोणतरी गुरु साथ पाहिजे अप्रत्यक्षरित्या. आणि ह्या पद्धतीनं त्यांचे जे स्टेज होत्या ते स्टेज फॉलो करणारं मी तर फार छोटा आहे, पण एक लाईफमध्ये शिकायला भेटलो कुठला व्यक्ती मोठा एक संत असू किंवा राजा असू किंवा एखादा मोठा बिझनेस बिलियनर किंवा मिलियनर असो, त्याच्याकडून मी एक गोष्ट शिकायला भेटली की तो डे टू डे काय फॉलो करतो यात मला फार इंटरेस्ट आहे. तो कसा मोठा झाला त्यात मला इंटरेस्ट नाही आहे. तर राजे कसे झाले त्याच्यापेक्षा त्यांनी डे टू डे काय फॉलो केलं हे मी त्यात आत्मसात केलं आहे. पण हे खूप दोन कॉन्ट्रास्टिंग गोष्टी आहेत ना. अध्यात्म आहे ना की जिथं शिकवलं जातं की दान करा आहे ना, म्हणजे कोणाला त्रास देऊ नका किंवा डिसिजन असे करा, आणि इकडे बिझनेसमध्ये बरेचसे आपल्याला स्ट्रॉंग डिसिजन घ्यायला लागतात, टफ डिसिजन. म्हणजे सांगड कसं तुम्ही घालता? ही सांगड खूप इंटरेस्टिंग प्रश्न विचारला की मला खूप अध्यात्माचा अभ्यास करायची गरज होते, म्हणून मी निर्णय घेतला की 1 वर्षभर पूर्ण मी भारत भ्रमंती करणार. बर. पत्नीकडनं परमिशन घेतली, आईबाबांकडनं परमिशन घेतली, मुलं लहान होते. तर कन्याकुमारीपासून तर मानस सरोवरपर्यंत पूर्ण 12 ज्योतिर्लिंगपासून सगळ्या देवतांची पूर्ण भ्रमंती केली. हो का? पूर्ण 1 वर्ष? 1 वर्षामध्ये पूर्ण केलं. आणि म्हणजे संन्यास घर सोडून नाही ना, बिझनेस करता म्हणजे असं कसं फ्रायडे सॅटर्डे संडे मंडे फ्लाईट ट्रॅव्हलिंग करून भेटून यायचं, दर्शन करून यायचं, माहिती घ्यायची. तर हे सगळं करताना हे लक्षात आलं की जोपर्यंत तुमच्या पाठीमागं अर्जुनाच्या पाठीमागं भगवान श्रीकृष्ण होते, हे मी गीतेतनं शिकलो. एवढं मोठं महाभारत घडलं ते नसते तर, कारण तुम्ही अभ्यास करता की भगवान म्हणजे अर्जुन रथाच्या खाली उतरले आणि भगवान श्रीकृष्ण उशिरा उतरले तर रथाचा स्फोट झाला. ओके. तर ह्या सगळ्या अध्यात्मातनं लोक जे म्हणतात की बाबा की दान धर्म केला पाहिजे आणि काय केलं पाहिजे, हा व्यक्तिगत इंडिपेंडंट अध्यात्माचा अभ्यास आहे प्रत्येकाचा. पण माझा व्यक्तिगत अभ्यास असा आहे की जोपर्यंत तुम्ही अध्यात्माला आत्मसात करत नाही आणि ते अध्यात्म प्रॅक्टिकली उतरत नाही बिझनेसमध्ये, करिअरमध्ये, जीवनामध्ये, तोपर्यंत जीवनामध्ये कुठला व्यक्ती सक्सेस कधी होऊ शकत नाही. आणि हे टॉप 10 जे बिझनेसमॅन इंडियामधले आहेत, तुम्ही प्रत्येकाच्या घरात गेलं ना तर तुम्हाला श्रीसूक्त, पुरुषसूक्त, विष्णू सहस्त्रनाम, हनुमान चालीसा चालू सापडेल. टॉप 10च्या घरात कोणाच्या घरात जा, जे सक्सेस आहे आत्ता आणि जे फेल्युअर आहे ते त्यांनी कधी अध्यात्माला मानलेलं नाही आहे. अध्यात्म मानणं म्हणजे तुम्ही रोज सकाळी उठून 4 तास पूजा करण्याचा अर्थ होत नाही. एक प्रोटोकॉल आहे. लहानपणापासून पहाटे 5ला उठायची सवय होती, ती आजही बंद झालेली नाही. तर ब्रह्ममुहूर्तावर उठण्याची सवय आपली असलीच पाहिजे. कुठलाही सक्सेसर घ्या, तो पहाटे 5ला उठणार. तो बिलगेट्स जरी घेतला तर तुझा पहाटे 5ला उठतात. ओके. तर सांगायचं कारण अध्यात्म हा एक बेस आपल्यावर एक स्वतःला कंट्रोल करण्यासाठी पाहिजे. कारण जेव्हा पैसा नसतो तो अध्यात्म आपला वर घेऊन जातं. वर घेऊन नंतर आपला परत जमिनीवर ठेवण्यासाठी अध्यात्म आपला बेस असला पाहिजे. एक्झाम्पल आणि एक्झाम्पल आहे गायत्री मंत्र. हा या सृष्टीमधला सगळ्यात सुपरसॉनिक मंत्र आहे. ह्या मंत्राची इतकी ताकद आहे की तुम्ही जर आत्मसात केला हा मंत्र तर अशा काही घटना तुमच्या लाईफमध्ये आहेत ज्या दुर्घटना घडणार आहेत, तर इम्पॅक्ट जो 100% येणार आहे तो 10% येतो. याचा मला व्यक्तिगत अनुभव आहे. 2012ला माझा ॲक्सिडेंट झाला ऑडी गाडीचा. टोटल गाडी लॉस. पण त्या टायमाला मी त्र्यंबकेश्वरहून दर्शन करून घरी येत होतो. आजही गाडी कोणी बोलणार नाही की गाडीमध्ये कुणाला म्हणून जिवंत राहिला असेल. ही अध्यात्माची ताकद आहे. आणि ज्याच्या हातून काहीतरी घडवायचं असेल ना, ती एनर्जी ठरवते की कोणाच्यातून काय घडवायचं आहे. हे तुम्ही मी ठरवत नाही. बरोबर. रामचंद्रांना रावणाला मारण्यासाठी 1 दिवस काफी होता. तर त्यांना 14 वर्ष करून त्यांना या सृष्टीचा एक इतिहास निर्माण करायचा होता. म्हणून ते त्यांना पूर्ण सगळ्या प्रोसेसने जावं लागलं. तुम्ही ना मी तर माणसं आहोत, तर आपल्याला त्या प्रोसेसने जावंच लागणार आहे. नाही, पण मी तर फार क्युरियस आहे ॲक्च्युली. आता हा विषय जरा एकदम चांगला विषय आहे. पण एकीकडं तुम्ही सायन्सवर काम करता, ॲक्च्युअल सायन्स,
आणि एकीकडं अध्यात्म. म्हणजे कधी मध्ये येत नाही का अध्यात्म सायन्सच्या आणि सायन्स अध्यात्म? सायन्स आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अच्छा, असं तुम्ही मानता? ओके. ओके. जसं महात्मा गांधी, हम्म, मग त्याला पांडुरंगाचा अवतारच म्हणलं पाहिजे. हम्म, महात्मा गांधींना, ज्यांनी हे सृष्टीला बॅलन्स करून गेले. छत्रपती शिवाजी महाराज एक राम. महान संतच होऊन गेलेले आहेत. बरोबर. पण त्या परिस्थितीला फाईट करण्यासाठी हम्म, त्यांना राजा बनवलं. हम्म, तर ते परिस्थिती नसते ते संत बनले असते. बरोबर. हो. तर सांगायचं कारण की परिस्थितीनुसार एनर्जी काम करते आणि परिस्थितीनुसार प्रत्येक माणसाने त्या परिस्थितीला समोरून पुढे गेलं पाहिजे. प्रत्येक समोरून पुढे गेलं पाहिजे. हा सगळा अभ्यास करताना अध्यात्माचा पूर्ण भारतभर सगळ्या सुपरसॉनिक आणि खूप पॉवर एनर्जी जी भेटली ती भेटली गिरनारला. हम्म, म्हणजे मानस सरोवर, नंतर गिरनार, नंतर बद्रीनाथ आणि तिरुपती बालाजी. ह्याच्या 5 जास्त ठिकाणं आहेत. इतकी ताकद आहे, इतकी ताकद आहे. आत्मसमर्पण करून तिथे गेलो आणि तिथनं मला किक भेटली की मी रोजची दिनचर्या काय ठेवायची. म्हणजे त्या ठिकाणी असे लोक मला भेटले की त्यांनी सांगितलं की रोजचं जीवन कसं असलं पाहिजे. आणि परत गेल्या 20 वर्षाच्या लोकांना मी कधीच भेटलो नाही. एखाद्या मंदिरात गेलो की दर्शन करून द्या आपण म्हणतो, तर ते मी दर्शन करून दे. मग ते विचार कुठून आले, काय आले? मग मी ह्या विचाराने आलो. मग ते नाही असं करा, तसं करा. तर म्हणजे हे सगळं असं स्क्रिप्टेड वाटतंय तुम्हाला की माझ्या भोवती हे सगळं लिहिलेलं आहे असं? हां, ऑब्व्हियसली. कारण राहायला घर नसताना आणि आज 2025ला 300 किलोमीटर युनिव्हर्सल रॉकेट लॉन्चर्स आज डेव्हलप केला आहे. स्पेसमध्ये सॅटेलाईट इमेज प्रोसेसिंग चालू आहे. 35 सेंटीमीटर, 50 सेंटीमीटर. ॲम्युनेशन पार्क 2000मध्ये उभा करतो आहे. बॉम्बशेल उभा करतो आहे. हे तर इज नॉट नेव्ही ॲसेट ना, इट्स अ नॅशनल ॲसेट. आणि हे परमात्माचं आहे, आपलं थोडं आहे काही. ते ड्राईव्ह करताय, आपण पुढे चाललो आहे. तर तुम्ही बोलताना म्हणाले की जेव्हा तुम्हाला भारत भ्रमण करायचं होतं तुम्ही वहिनींची परमिशन म्हणजे विचारलं, है ना? किती मोठा सपोर्ट आहे वहिनींचा तुमच्या ह्या बिझनेसमध्ये, जेव्हा तुमचा एकदम म्हणजे खराब दिवस होते आणि आता एकदम चांगले दिवस आहेत. त्या खराब दिवसात किती सपोर्ट होता? माझी पत्नी हम्म, ही माझ्यासाठी खूप काही, जेवढं माझ्या आईबाबांनी माझ्यासाठी केलं आहे तेवढं तिनं माझ्यासाठी केलं आहे. तुम्हाला सांगायचं म्हणजे माझं लग्न त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये तिच्या स्वतःच्या खर्चाने केलेलं आहे. पहिली गोष्ट, माझ्याकडे काही नसताना तिने मला चॉईस केलेलं आहे. नाही, मी तुमच्या पाठीशी राहणार. आणि मी कधीच मुलगी बघितलेली, माझ्या बंधूच्या लग्नात आली आणि पहिली मुलगी बघितली आणि आम्ही दोघं निर्णय घेतला लग्न करायचा. बरं. आमची 3 दिवसाची स्टोरी फक्त आहे. ओके. आणि तिनं तिचं मणिमंगळसूत्र आणि सोनं त्याचे आईबाबांनी तिला दिलं होतं ते बँकेत गहाण ठेवून 2005ला मला बिझनेसला पैसे दिलेले आहे. अरे बाप. आणि प्रत्येक दुःखामध्ये म्हणजे खारीचा वाटा हा तिचावाला आहे. आणि प्रत्येक संकटामध्ये माझ्या सक्सेसमध्ये आपण 2000पर्यंत आलो, 2000पासून फर्नेसवर 2005पर्यंत आलो. आणि 2010ला मी मग नाशिकला निर्णय घेतला. नाशिकला मी शिफ्ट झालो. त्या टायमाला पूर्ण शून्यातनं विश्व निर्माण करायला सुरुवात केलं की लहान्या बंधूला मी सगळं इकोसिस्टम देऊन टाकली. तू चालू आता, मी आय एम इंडिपेंडंट, माझे रिलेशन आहे, मी नॅशनल एस्टॅब्लिश होऊन जाईल. 2009-25 डिसेंबरला मी नाशिकला फर्स्ट डे शिफ्टिंगचा दे रेंटवर घर घेतलं 2012पर्यंत. आणि तिथं नाशिकला पहिलं घर घेऊन मी माझा बिझनेस स्टार्ट केला इलेक्ट्रिकल सबस्टेशनचा. अच्छा, आता नवीनच नवीनच बिझनेस. आणि तुम्ही नवीन बिझनेस जेव्हा स्टार्ट करायचे त्यावेळेस तर काय विचार करायचे? म्हणजे ज्या पद्धतीने देशाची प्रगती चालली ना, आपण त्या पद्धतीने चाललं पाहिजे. बर. कारण त्या टायमाला इकोसिस्टम्स, दीनदयाल उपाध्याय, IPDS स्कीम, न्यू गव्हर्नमेंट एस्टॅब्लिश झालं 2013ला. आणि त्यांचे जे थॉट प्रोसेस जे होते की वो मेक इन इंडिया सगळे कन्सेप्ट, मला ही देश चेंज होतो आहे. आणि आध्यात्मिक एनर्जी काय सांगते, अध्यात्मानं काय शिकलो, ब्रह्मा विष्णू महेश, इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन प्रोटॉन, जनरेशन ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन. तर मग आपल्याला याच्यातनं काय सार घेता येईल कुठल्या टेक्नॉलॉजीला. आणि त्या टेक्नॉलॉजीतनं मग मी डिसिजन घेतला की आपण पॉवर सबस्टेशनमध्ये जायचं. तर 2013ला 31 डिसेंबरला माझं फर्स्ट कॉन्ट्रॅक्ट साईन झालं. द कॉस्ट इज 500 crores. अँड पहिलंच कॉन्ट्रॅक्ट जॉईंट व्हेंचरमध्ये होतं. आणि इम्प्लिमेंट करता करता 2017 आणि पहिली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, छोट्यापैकी एक LLP होत्या पहिल्या 2010पर्यंत. आणि
ज्या टायमाला आपण हे काम सुरू केलं तर म्हणजे रूल्स रेग्युलेशनचा हा परिपूर्ण अभ्यास नव्हता. तरी पण डिसिजन घेऊन पुढे निर्णय घेतला. कॉन्ट्रॅक्ट कंप्लीट केलं आणि जॉईंट व्हेंचरनी त्रास झाल्यानंतर इतका फॉल झालं लाईफमध्ये 2017ला. तर 3 वर्ष जेवढं वर गेलतो तेवढं 100% खाली आलो. परत डाऊन 100% कॉलॅप्स. तो 500 करोडचा कॉन्ट्रॅक्ट करून परत खाली आला. पूर्ण कॉलॅप्स 2018-19 पर्यंत. बर. का वाटतं तुम्हाला ते कोलॅप्स झाले? त्याची 2 कारणं होते. एक व्यक्तिगत स्वतः माझा ओव्हर कॉन्फिडन्स अच्छा, तुम्ही ऍक्सेप्ट करताय. ॲक्सेप्ट करतो. त्यानंतर टीम बिल्डिंगमध्ये माझ्याकडून मिस्टेक झाल्या आणि जो पार्टनर होता तो रिलायबल नव्हता. आणि मग त्यानंतर लगेच मला लक्षात आलं की आपण फेल होतोय. ठीक आहे, आपण कोणाचे तर नुकसान केलेलं नाही आहे. याच्या पाठीमागे काहीतरी परमात्म्याची नियोजन असेल. तर युद्धामध्ये महाराजांनी जो काही दोन युद्धात शह घेतला असेल किंवा युद्ध नसेल लढले तर त्यांच्या मागे पण त्याची काहीतरी स्ट्रॅटेजी असते. ते स्ट्रॅटेजी अभ्यास केला आणि ही जी भारत भ्रमंती अर्धी राहील ती पूर्ण मी 17-18ला कंप्लीट केली. अच्छा. म्हणजे असं करून मी 8, 9, 10, 2008, 9, 10 आणि 17-18 अशा कालावधीमध्ये पूर्ण तो गॅप पूर्ण केला. मग जेव्हा तुम्ही परत खाली पडले, सगळं शून्य झाले, कम्प्लीट शून्य, तेव्हा लोक काय म्हणायचे तुम्हाला? लोक सांगत होते की ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेला, याला बिझनेस करता नाही आला. जे काही लोकांकडनं मला मेसेज आले की बाबा ठीक आहे, मी लोकांच्या चर्चेत कधी सहभाग करत नाही आणि त्याच्याकडे मी कधी बघत नाही. अच्छा. माझा स्वतःचा कॉन्फिडन्स हा कायम त्या लेवललाच होता, सक्सेसला पण आणि फेल्युअरला पण. पण हा कॉन्फिडन्स आला कुठून? हा कॉन्फिडन्स कधी विचार केलाय का कुठून आलाय? हा कॉन्फिडन्स हा प्रॅक्टिकली एक्सपोजरमधनंच आला. जे काही प्रॅक्टिकली काम करत गेलो सगळ्या गोष्टींमधनं तो आला. आणि मी अभ्यास केला, यार ते मी फेल झालो एवढं सगळं चांगलं काम करून, यार ते मोठं काहीतरी काम होणार आहे. अच्छा. मोठं काय काम होणार आहे त्याचं मी कायम शोधत राहिलो की काहीतरी मोठं काम होणार आहे. का रनिंग 35मध्ये मी फेल होणं, 50मध्ये फेल झालो मी समजू शकलो असतो, एक्सपिरियन्समध्ये फेल झालो. त्या फेल्युअरचा आज मला एक मिनिटाला इतका एक्सपिरियन्स कामाला येतोय 100%. तेव्हा कुठलाही CEO कंपनी जॉबला घेतला तर तोही मला सांगू शकत नाही हे काम कसं करायचं आता. कारण जगामध्ये कुठलीही बिझनेस ॲक्टिव्हिटी करा, HR, फायनान्स, अकाउंट्स, ॲडमिन, टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट, R&D आणि एक्झिक्युशन, क्वालिटी, प्रोसेस आणि P&L बॅलन्स शीट हे फिक्स आहे. तुम्ही 1 लाखाचा बिझनेस करा की 1 लाख कोटीचा बिझनेस करा, ह्या प्रोसेस सगळ्याला अप्लिकेबल आहे. ती ॲप्लिकेबल झालेली गोष्ट मला जे एम्प्लॉय सोडून गेले त्यांच्याकडून शिकायला भेटलं की एम्प्लॉय कशा पद्धतीने डिप्लॉय करायचा असतो. तर महाराजांचा एक दूरदृष्टिकोन होता. महाराज जेव्हा कुठल्याही कोर कमिटीला टीमला एस्टॅब्लिश करायचे तर महाराज फेस रिकग्नाइज करायचे महाराज, की ह्या फेस रिकग्नाइजने ओळखायची ह्या माणसाची कॅपॅबिलिटी काय आहे. त्या टाईमला तर बायोडाटा नव्हता, तिने कुठे जॉब करून आला आहे. तर महाराजांनी ज्या पद्धतीनं फेस रिकग्नाइज केलं, मग मी चेन्नईला जाऊन फेस रिकग्नाइजचा स्टडी 6 महिने केला. म्हणजे याच्यामध्ये तर मग 6 महिने तो स्टडी केला. तुमच्या टीमला माहिती आहे? कोर टीमला माहिती आहे, ग्राउंडला नाही माहिती आहे. आणि ह्या माणसं घेताना कशा पद्धतीचे माणसं घेतले पाहिजे हा सुद्धा एक महाराजांचा जो अभ्यास होता तो तुम्ही केला. तो मी स्वतः जो बॅकलॉग तो पूर्ण केला. म्हणजे तुम्ही महाराजांना पावलोपाऊल एकदम फॉलो करताय? हो, तुमच्या पद्धतीने? माझ्या पद्धतीने, तुम्हाला जे वाटते ते? माझ्या त्यांच्या ज्या थॉट प्रोसेस आहे ते मी 100% बिझनेसला कन्वर्ट केल्या. अरे म्हणजे राजे जो नमक चमक रुद्रपठण करायचे आणि राजे उठून जे सकाळी जो सूर्यनमस्कार करायचे की ते 100 असेल किंवा 500 असेल ते आपल्याला माहित नाही. ओके, तो फॉलो आपण कंटिन्यू केला. मी एक पुस्तक लिहितोय महाराजांवर, त्यांच्या लिडरशिप स्किल्सवर. त्याच्यात नक्की तुमचा एक चॅप्टर असणार होता, कारण तुम्ही तर एकदम प्रॉपर त्यांना फॉलो करताय. तुम्ही असो मी असो, ज्यांनी महाराजांना ओळखलंय तो महाराजांसारखाच होणार. ज्यांनी महाराजांना पॉलिटिकली ओळखलं तो पॉलिटिकली त्या लेवलला जाणार, आणि ज्यांनी महाराजांना खरं डीपमध्ये ओळखलं तो सक्सेस बिझनेसमॅन इंडियामध्ये होणार, सक्सेस बिझनेसमॅन. कारण त्यांच्यासारखं रोल मॉडेलच नाहीये, मला तर दिसतच नाही. आज तुम्ही रायगडला गेले, आज ते कन्स्ट्रक्शन इंडियात होऊ शकतं का? आणि पहिली वॉरशिप जगातली ही महाराजांनी डेव्हलप केलेली आहे. पहिली वॉरशिप ॲम्युनेशन जे डेव्हलप झालं रायगडमध्ये डेव्हलप झालं ते युरोपमध्ये गेलं, इस्रायलमध्ये गेलं आणि तिकडून इंडियामध्ये आलं. म्हणजे जे काही डेव्हलप झालं ते आज 500 वर्षापूर्वी झालं आहे.
आपण आज म्हणतोय की आम्ही जे काही डेव्हलपमेंट केली आत्ता केलं आहे तो फॉर्म्युला 500 वर्षापूर्वीचा आहे. मी मध्ये एक कॉन्सेप्ट मांडला होता सर, हां की एक गड म्हणजे आजचा एक मॉल आहे. हां त्या गडावर सोनार यायचे, कपडे यायचे, सगळे यायचे, हजारो लोकांना रोजगार होते. करेक्ट असे महाराजांनी 300 गड बनवलेत. करेक्ट. म्हणजे टाटाज आणि अंबानीज पेक्षा मोठं साम्राज्य त्यांनी त्या काळी बनवले, बिझनेस साम्राज्य. विदाउट कम्युनिकेशन. हा, बिझनेस साम्राज्य. तुम्हाला माहिती आहे महाराजांचे गुप्तहेर किती होते? 20,000. किती? 20,000. 20,000 गुप्तहेर महाराजांना संध्याकाळी सनसेटच्या आधी माहिती कशी देत असतील? बरेच टेक्निक्स होते त्याचे. तर मग त्यावेळेस जर 500 रुपये ते टेक्निक यूज करू शकत होते, हो आज तुम्ही इस्रायलला जा हो आणि फक्त महाराजांचं नाव घ्या. हो, त्यांचा खूप अभ्यास आहे. इस्रायलचा महाराजांवर खूप अभ्यास आहे. आपल्या 10% लोकांचा अभ्यास नाही ना, हो. त्यांचा 100% लोकांचा अभ्यास त्यांचा अभ्यास आहे. बरोबर आहे, इस्रायलमध्ये. बरोबर आहे. आणि ते कम्प्लीट थॉट प्रोसेस गनिमी कामाची यूज करतात. आजही मोसाद फक्त आणि फक्त महाराजांच्या प्रोसेसनी फॉलो करतात. हो ना. आजही या मिनिटाला फक्त ते टेक्नॉलॉजी बेस करताय, एवढंच एकच फरक आहे फक्त. पण कन्सेप्ट जो आहे ना तो एकदम त्या पद्धतीचा आहे की तिथं रॉ एजंट डिप्लॉय करणं 2 वर्ष 3 वर्ष टेक्नॉलॉजी त्या म्हणजे व्हेरी व्हिजनरी असल्याशिवाय देश पुढे नाहीच. जाऊ शकतच नाही. नाहीच होणार. पण मला असं पर्सनली वाटतं पॉझिटिव्ह अँगल तुमचा, जे 500 कोटीचा बिझनेस तुमचा लॉसमध्ये गेला, पण त्याच्यात आज तुम्ही जेव्हा 50,000 कोटीचा बिझनेस करणार आहे, त्याच्यामध्ये हे सगळे लर्निंग इम्प्लिमेंट करणार ना. सगळं म्हणजे 100%. देव तुमच्या बरोबर आहे. तो म्हणते मोठा असताना पडू नका, लहान होते तेव्हा पडा. भरपूर वेळ पडा, काय हा? प्रॉब्लेम काही प्रॉब्लेम नाही. हे बघ, एक म्हणजे सिम्पल माझ्या ह्या एजमध्ये आज आपल्याला सांगू इच्छितो की इंटिग्रिटी, कमिटमेंट जर तुम्ही प्रॉपर मेंटेन केली हम्म, तर तुम्ही जीवनात किती वेळा जरी फेल झाले हम्म. तर परत उभे राहणार. सर पॉसिबल आहे इंटिग्रिटी एवढा मोठा बिझनेस करताना? 100% पॉसिबल आहे. हे बघा, तुमच्या मनामध्ये राष्ट्रध्येय असेल, तुमच्या मनामध्ये धर्माच्या रक्षणाची ताकद असेल आणि तुमच्या मनामध्ये जर तुमच्या एम्प्लॉयमेंटला लास्ट माईलपर्यंत मेसेज असेल की तुम्ही काय करणार आहात, काही म्हणजे विशेष नाही ना. आपण म्हणतो की हे माझं साम्राज्य आहे. निबे ग्रुपमध्ये हे सगळं ही नॅशनल ॲसेट आहे. निबे कुटुंब फक्त चालवतं आहे त्या गोष्टीला आता. आणि अजून तर फक्त ट्रेलर आहे. अजून पुढच्या Picture 3 आहे, बाकी वर्षामध्ये आहे. इतक्या बिग लेवलला आहे. आणि मी भारतामधल्या कुठल्याही व्यक्तीला मी माझा कॉम्पिटिटर मानत नाही. मी माझा कॉम्पिटिटर चायनाला मानतो. भारतात आज कोणी कॉम्पिटिटर नाही आहे. आय एम नॉट ॲक्सेप्टेबल एनी कॉम्पिटिटर इन इंडिया. कारण तो माझा भारतातला एक सदस्य आहे. माझा कॉम्पिटिटर चायना आहे. वा. नोबडी कॉम्पेअर्ड टू चायना. आणि जे काही फॅसिलिटी उभी केली आज इक्विव्हॅलंट टू चायना आहे. ॲब्सोल्युटली. तर मग तिथं कुठं कॉम्प्रोमाइज होणार नाही. आणि हे शब्द पुढच्या 3 वर्षामध्ये इम्प्लिमेंट झालेले असतील. पण मला अजून प्रश्न आहे सर हा, की आपल्या गावाकडची जी लोक आहेत, तुम्ही गावाकडून आले, ऊसाचा रस तुम्ही विकायचे, सगळं झालंय है ना. गावाकडच्या लोकांनी असा मोठा विचार करायचा कसा? त्याला काही सिस्टीम आहे का? अशा काही स्टेप्स आहेत का सर, की अशा केला तर तुम्हाला पॉसिबल आहे? प्रत्येक गोष्टीमध्ये व्यवसाय आहे. एक्झाम्पल सांगतो. तुम्ही आज एक सर्वसामान्य व्यक्ती आहे आणि माझ्या समोर बसलेले आहेत. तुमच्या घरी 5 एकर शेती आहे. तुम्ही ओनियन करता, टोमॅटो करता, पोटॅटो करता, 3 गोष्टी करता, बरोबर आहे. आणि रेड चिली म्हणजे हिरवी मिरची पण करता. आज उत्कृष्ट प्रकारचा भाजीपाला सेंद्रिय किती जण महाराष्ट्रात प्रोडक्शन करतायत? खूप कमी. निग्लिजिबल. तुम्ही पोटॅटो तयार केले, मी हॉटेलला ओनियन आणि पोटॅटो विकलेले, हॉटेल सन अँड सँड शिर्डीला. अजून पण तिथं माझं नाव असेल की सगळ्यात बिगेस्ट सप्लायर फ्रॉम निबे लिमे, गणेश निबे, की इथं पोटॅटो आणि टोमॅटो सप्लाय करणार. मी त्यांना काय सोल्युशन द्यायचो की त्या टायमाला माझ्याकडे मशिनरी नव्हती, आता तर मशिनरी आहे. तुम्ही तुमच्या शेतीमध्ये जे तुमच्या समोर आहे त्यात तुम्ही व्यवसाय चालू करू शकता इमिजिएटली. विजन तुमचं 10 वर्षाचं ठेवा, तुम्हाला कुठं जायचं आहे. पण फर्स्ट इन्कम तुमच्या परिस्थितीला समोर ग्राउंड लेवलला करा. बरोबर. फर्स्ट इन्कम काय आहे तुमच्या परिस्थितीत? आता तुम्ही शेतकरी आहात, पोटॅटो घ्या, फिंगर चिप्स बनवा आणि डायरेक्ट हॉटेलला द्या. टोमॅटो करा, टोमॅटो सॉस बनवा, डायरेक्ट हॉटेलला पोच करा. कारण तुम्ही बनवताना तुमच्यामध्ये तुम्ही कुठलंही मिक्सिंग करून बनवणार नाही, कारण तुम्हाला बिझनेस करायचा आहे.
आणि ओनियन करा. ओनियन तुम्ही रेसिपी बनवा, डायरेक्ट हॉटेलला पोच करा. एक्झाम्पल दिलं तुम्हाला व्यक्तिगत 5 एकरमध्ये. तुम्ही कुठलाही व्यवसाय चालू करताना तुम्हाला कधीही त्याची लाज वाटता कामा नये. हे फार महत्वाचं आहे. अजिबात आणि नाही. मराठी माणूस प्रत्येक ह्याच्यात लाज वाटते. आणि आपण काय हे बघा, मराठी माणसाचा प्रत्येकजण असं म्हणतो मराठी माणसाला हे असं आहे, मराठी माणसं असं, मराठी माणसं असं आहे, असं नाही आहे. मराठी माणसाकडं जर तुम्ही आज 100 वर्षापूर्वी बघितलं असतं मुबलक शेती होती. हो, भरपूर होते. बरोबर ओके, तर त्यांना कधी नोकरीची गरज पडली नाही, कधी पडलीच व्यवसायाची नाही. गरज पडली हो. नाही. त्यांनी कधी विचार पण केला केलं नाही. नाही. बरोबर आहे. आपल्या आजोबांनी रिलोकेशनचा पण विचार नाही कधी केला. संबंधच नाही आला. हो. पण जर राजस्थानमध्ये पाणीच पडत नाहीये मग ते तर मग रिलो- त्यांनी रिलोकेट झाले. बरोबर. तर हे बघ, मराठी माणसाला आत्ता 10 वर्ष समजायला लागलं की आपली शेती जी 50 एकर होती आता 2 एकरवर आलेली आहे. बरोबर. ओके, तर आपल्याला आज बाहेर पडणं गरजेचं आहे. पण हे बाहेर पडताना हा विचार त्यांनी करायचा नोकरीसाठी नाही. हम्म. जो व्यक्ती नोकरीसाठी कोणाचे हातपाय पकडतो तो माणूस नोकरीच्या लायक पण नाही आणि बिनण्याच्या लायक पण नाही. हम्म. जो व्यक्ती स्वतः सेल्फ मेड होतो, आज कुठला व्यवसाय नाही आहे. आज चायनामध्ये प्रत्येक माणूस बिझनेस करतो की नाही. हम्म. आज ह्या मिनिटाला किती मराठी माणसाचे डिमॅट्स अकाउंट आहे मुलांचे. तुम्ही तुमचा महिन्याला 1,000 रुपये उत्पन्न आहे, तर तुम्ही कुठल्या कंपनीचे 5 टॉप 10 कंपनीचे 100 रुपये शेअर खरेदी केले का? हम्म. समजा आपण जर 25 वर्षापूर्वी आपण सगळ्यांनी मिळून हो. डिमॅट अकाउंट ओपन केले असते हा. नाही, जे टॉप 10 कंपनी शेअर खरेदी केले असते, तर आज आपली परिस्थिती काय असते? परिस्थिती काय असते? बरोबर ओके, आहे. ठीक आहे. उपजक त्याला त्या पद्धतीचा मार्गदर्शन तत्व दुर्लभ हा आपल्याकडे तो प्रकार होता ग्रामीण भागामध्ये. त्यामुळं मराठी माणसाला वर येण्यासाठी संधी भेटली नाही. हम्म. पण आज माझा क्लिअर कट डायरेक्शन आहे. हम्म. जो व्यक्ती हात जोडतो नोकरीसाठी, लोकांच्या दारात जातो नोकरीसाठी, तो माणूस नोकरीच्या पण लायक नाही आणि बिझनेसच्या पण लायक नाही. जो व्यक्ती सेल्फ मेड म्हणतो मी आज संध्याकाळपर्यंत बिझनेस चालू करणार. काय बिझनेस करायचा? आज भारतामध्ये चांगली प्रोडक्ट डिलिव्हरी देणारे लोक कोण आहे? हम्म. कुणीच नाही. आज झोमॅटोसारखे लोक आणि बर्गर किंगसारखे लोक US मधनं येऊन इंडियात बिझनेस करतात. काय करतात? तुमच्याकडून टोमॅटो घेतात, हो. तुमच्याकडनंच ब्रेड घेतात, इथं फिलअप करून तुम्हाला इथेच विकतात. बरोबर. त्यामुळे महाराजांच्या वेळेस पण हेच होते ना, लोकलच त्यांच्याकडे काम करायचे. महाराजांनी 6 महिने शेती करायला त्याचं सैन्य पाठवलं. हो. सैन्याध्यक्ष असू द्या, तेव्हा सैन्याध्यक्षाला सॅलरी किती माहिती आहे का? 1 कोटीची सोन्याचे नाणे. की तो काय म्हणायचा, मी मेलो तरी चालेल, पण माझ्याकडे सोन्याचे नाणे घरी पडलेले आहेत, हम्म. कारण माझ्या फॅमिलीला सांभाळायला. हम्म. बरोबर आहे. तर महाराजांनी फायनान्शियल टीम खूप स्ट्रॉंग केली. बरोबर. तू लढायला जा, तो सगळं रेडी घरी. हे तुला 100 एकर शेती, 200 एकर शेती, लढता जरी गेला तर कुटुंब सर्वाइव्ह होईल. बरोबर. महाराज, आणि ती सॅलरी आजही कोणी देऊ शकत नाही जगामध्ये. सोन्याचे नाणे देऊ शकतात कोणी? चिप ऑफ पारून देऊ शकतात कोणी? नाही. हे महाराजांचा जे दूरदृष्टिकोन होता हा 500 वर्षाचा होता, त्या काळातला नव्हता. हा 2025-30चा काळाचा दृष्टिकोन तोच आपल्याला घ्यायचा आहे, तोच आपल्याला सगळ्या मराठी तो माणसांना. घ्यायचा आहे. आणि तुमचा मेसेज आहे की जॉब शोधण्यासाठी बाहेर पडू नका, अजिबात नाही. जॉब क्रिएट करण्यासाठी बाहेर पडा. अरे तुम्ही 10 लोकांना नोकऱ्या बनवून द्या, बिझनेस बनवून. 150 किती पॉप्युलेशन आहे भारताचं आता? 130 करोड पण असेल. ओके, 130 कोटीमध्ये एक सिंगल माणसं किती आहेत? फॅमिली सोडून द्या ना. हा. मी समजतो की 30 एक करोड असते. 50 कोटी लोकसंख्या भारतात, 50 कोटी टेक्नॉलॉजी भारतात आहे. काय? घरामध्ये आपली आई आणि आपली आजी जी भाकर आणि चपाती बनवू शकते, ती फॉरेनमध्ये लेडीज बनवू शकते का? नाही. मग ती टेक्नॉलॉजी नाही आहे. बरोबर. आहे की नाही? मग तुम्ही 10 टिफिन भरा, 10 टिफिन, आणि तुमच्या नियर बाय कुठल्या इंडस्ट्रीला पाहिजे उद्यापासून चालू करा ना. परफेक्ट. आता शिर्डीला माझी फॅक्टरी चालू आहे. माझी फॅक्टरी मी काय केलं, नियर बाय जेवढे घरं आहेत सगळ्यांना 2 एकर शेती, 3 एकर शेती आहे. त्यामध्ये सगळ्यांना सांगितलं ज्यांच्या घरी ज्या लेडीज आहे अजिबात कोणी कोणाच्या घरी जेवायला जायचं नाही, त्यांच्या घरी जा. आज ह्या मिनिटाला 1000 लेबर्स शिर्डी फॅक्टरीमध्ये, आता सुपेला नेक्स्ट मंथ चालू होईल, त्यांना नियर बाय घरातनं डबे येतात. उत्पन्न कोणाला भेटलं? त्या सगळ्या लेडीज मला भेटायला आल्या, म्हणे भाऊ तुम्ही हा संकल्प केला आम्हाला बरं वाटलं. आणि त्यांना त्या डब्यांचं आज प्रत्येक माणसाचं 1000 रुपये महिना इंटू 1000 किती पैसे भेटले? हॉटेलला त्यांना नाही पाठवलं, त्यांना सांगा घरगुती जेवण करा, ज्या माऊलीची भाकर बनेल त्याच्यामध्ये तुम्हाला पोट भरेल आई बहिणीसारखं. जसे तुम्हाला आई खाऊ घालते, बहीण खाऊ घालते. 1000 लेबर कॉन्ट्रॅक्टरला लोकल डबे चालू आहेत आत्ता. वा. मग तो व्यवसाय नाही का? आहेच आहे.
म्हणजे परिस्थितीनुसार तुम्ही निर्णय घेणार असाल आणि त्या दिशेनं तुम्ही जाणार असाल तर तुम्ही जगावर पुढे जाणार आहात. जग तर तुमच्या पुढे गेलं आहे. भारताला त्या लेव्हलला जाण्यासाठी परिस्थितीनुसार तुम्हाला जायचं आहे. बरोबर. तर तुमच्या बिल्डिंगच्या बाजूला एक डेटा सेंटर उभा राहतो आहे आणि तुम्ही आय टीचे पार्ट सप्लाय करतात, स्विचेस, राउटर, आणि तुम्ही तिथं अप्रोच झालेच नाही तर तुम्ही सप्लाय करू शकाल का? नाही. मग ती म्हणजे अपॉर्च्युनिटी नाही आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही म्हणता ऑपॉर्च्युनिटी सगळीकडे आहे, तुम्ही शोधा तुमच्याजवळ काय आहे. प्रत्येक मिनिटाला अपॉर्च्युनिटी आहे. प्लीज कॉन्सन्ट्रेट द युअर करिअर, युअर फोकस. पण तू ते करण्याऐवजी बाकीच्या गोष्टी एवढ्या काही करतो. कोण मोठं झालंय, कोण चुकीचं काम करतंय, कोण चांगलं काम करतंय. अरे याच्यामध्ये आजकाल मोबाईलवर सर 4-4 तास जातात. बघा, ज्यांची 4-4 मोबाईलवर जात आहे त्यांचे हाल पण तसेच आहे ना, मोबाईल सारखे. त्याला पण चार्ज करावं लागतंय. बरोबर. तर आपण स्वतः चार्ज होण्यासाठी जो व्यक्ती सकाळी पहाटे 5ला उठेल तो ज्या भारतामध्ये सक्सेस होईल. जो व्यक्ती नियतीनं काम करेल तो सक्सेस होईल. आणि लॉंग टर्मसाठी पुण्यामध्ये बघितलं किती लोक सक्सेस झाले, किती लोक फेल झाले हो. फार कमी आहेत. जे फेल झाले ना त्यांची हिस्ट्री काढा होते सकाळी, त्याचे फेलचे रिझन काढा. सगळ्यांनी बिझनेसमॅननी जे काही चुकीचे निर्णय घेतले, काय निर्णय घेतले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याचे फेल्युअर ते ना, अरे परमेश्वराने तुला जर एक इकोसिस्टम डेव्हलप करून दिली चालवण्यासाठी, तू दुसऱ्याच्या घरात जाऊन कशाला बघतो, तिने काय केलेलं आहे. तू त्याला ड्राईव्ह करून त्याला फोकस कर. आता वॉरन बफेट सर घ्या, यांची इन्व्हेस्टमेंट किती कंपन्यांमध्ये आहे, मग तिने स्वतः मॅन्युफॅक्चरिंग का नाही चालू केलं. त्यांचाच यूएसपी तिने ओळखलेला आहे. मायक्रोसॉफ्ट घ्या, त्यांच्याकडे पैशाची कमी, बिलियन ऑफ द बिलियन मनी त्यांच्याकडे पडलेला आहे. मग तिने पुन्हा जगाला विकत घेऊन काम चालू केलं असतं. मग का करत नाही. तिने ओळखलंय की माझी रेंज एवढी, माझे रेंज आणि माझे पिंड आहे, आणि सगळ्यांना माहिती आहे माझं नेक्स्ट जनरेशनची लेवल, माझी ताकद किती आहे. आणि प्रत्येकाचं लाईफ 65-70 आहे ना. बस 7. जर तुम्ही 50% जेवढे अचीव्ह कराल तेच तुम्ही 70ला मेंटेन करणार आहात. जर तुम्ही सक्सेस अचीव्ह केलं तर 70ला मेंटेन होईल. फेल्युअर केलं तर 20 वर्ष वनवास भोगावा लागेल. इथे मॅटर्स क्लिअर ना. परफेक्ट. सर आता आपण 2005 पर्यंत आलो. 2005 नंतर तुम्ही एक कंपनी ॲक्वायर केली टेक्स्टाईलची, आणि मग त्याला तुम्ही निभे ग्रुपमध्ये घेऊन गेले, आणि तुम्ही एवढे वेगवेगळे व्यवसाय जे करताय, राईट. तर तुम्ही आता निभे लिमिटेड डिफेन्समध्ये जाण्याचं हा थॉट कधी आला, कुणाकडे बघून आला? मी तुम्हाला स्टार्टिंगपासून सांगत आलो की महाराज माझे म्हणजे या सक्सेस दैवत आहे. सक्सेसचे सगळे दैवत ते आहेत की, आणि प्रत्येक सक्सेस बिझनेसमॅनचं मी खूप स्टडी करत गेलो भारतामध्ये की जे टॉप 100 आहे, टॉप 10 आहे, हे सक्सेस कसे झाले, यांनी रोडमॅप कसा तयार केला. आणि सगळं आज डिजिटल आहे, सगळं गुगलवर अवेलेबल आहे. कोणी कशी कंपनीने कॉर्पोरेट केली, काय केली, कसा IPO आणला, कसं अलॉटमेंट केली, कसे इन्व्हेस्टर रिलीज केले, कशी टेक्नॉलॉजी त्यांनी हे केली. हा अभ्यास मी कंटिन्यू करतो, आजही करतो. आजही खूप मोठ्या लेवलला मी अभ्यास करतो या विषयावरचा. तर मी लिस्टिंग कंपनी ही माझी व्हावी ही माझी 2005 पासून माझी इच्छा होती. पण ते करण्याआधी मला त्या लेवलची पोझिशन क्रिएट करणं गरजेचे होते. म्हणून 2009 पर्यंत मी फर्नेस ऑइलिंग केरोसिन बिझनेस कंप्लीट केला. 11-12 पासून मी सबस्टेशनचे कामे स्टार्ट केले. 18ला मी क्लोज केले, आणि 18लाच मी एक लिस्टेड कंपनी ॲक्वायर केली, आणि त्या कंपनीचंच नाव निबे लिमिटेड ठेवलं. आणि डिसिजन घेतलं की बिकॉज ऑफ आदरणीय प्रधानमंत्री सरांची डिसिजन होती की आत्मनिर्भर भारत फॉर मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, तेव्हापासून मी स्टार्ट केलं. म्हणून DRDOवर असोसिएट होऊन, आणि काही ग्लोबल OEM आहे इंडियामधले डिफेन्समधले टॉप 10 मधले, त्यांच्यावर असोसिएट होऊन त्यांना कसं मी कॉस्ट इफेक्टिव्ह सोल्युशन देऊ शकतो, त्यांच्याकडून मी कसं स्टडी करू शकतो डिफेन्समधला. कंप्लीट 5 वर्षावर मी स्टडी केला. 5 वर्ष म्हणजे चालू करायच्या आधी 5 वर्ष 3 वर्ष मी स्टडी केला 2021 पर्यंत. आणि पुण्यातल्या फॅक्टरीचं इनॉग्रेशन जे झालं ते 12 मार्च 2021. 3 वर्ष तुम्ही रिसर्च पण केला, त्यात फंडिंग वगैरे, पैसे सगळं त्यात. रिसर्च हा केला की जगात काय आहे आणि भारताकडे काय नाही आहे. सगळ्यात, आणि पूर्ण वर्ल्ड वाईज खूप फिरण्याची सवय आहे. तर कुठं ना कुठं रिलेशन काढून काय आहे तुमच्याकडं, काय टेक्नॉलॉजी आमच्याकडं पाहिजे, त्याच्यावर खूप स्टडी केला गेला. आणि मग इंडियामध्ये ऑनगोईंग प्रोग्राम काय चालले आणि त्याचा मी काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो DRDO बरोबर, या प्रायव्हेट सेक्टरवर, या डिफेन्स त्याचा अभ्यास केला, त्याचा अभ्यास करून कामं स्टार्ट केले.
सर असं म्हणता येईल का की एखादा मोठं ध्येय तुम्हाला जर अचीव करायचं असेल तर अभ्यास करणं, रिसर्च करणं हे फार महत्त्वाचं आहे? आपण कुठलाही बिझनेस असो, त्या बिझनेसवरती आपला फोकस हा कंप्लीट पाहिजे. आपण मल्टिपल टास्किंग काम कधीच नाही केलं पाहिजे. केलं नाही पाहिजे. जे माझं फेल्युअर एक होतं, बिझनेस तर एकच. माझं फेल्युअर तर मल्टिपल टास्किंगमुळे होतं. आधीचं जे आधीचं फेल्युअर. जे फेल्युअर होतं. तर मी फोकस केलं, मी डिफेन्स सोडून काम करणार नाही. त्यात मला यश येऊ या अपयश येऊ या प्रॉब्लेम काही येऊ. 2021ला मी, माझी मिसेस आणि माझे 2-3 जे असोसिएट लोक होते बरोबर, त्यांच्याबरोबरच मी काम केलं की 5 जणांनी आम्ही पुण्याला येऊन कंपनी एस्टॅब्लिश केली लीजवर घेऊन. तर कुठलंही आता फंड रेझिंग करून कसं आहे ना, पहिले लीजवर प्रॉपर्टी घेतली, लीजवर आम्ही डेव्हलपमेंट केली, डिफेन्सचे प्रोटोकॉल समजून घेतले, पॉलिसी समजून घेतली 5 महिने. 6 महिने प्लॅन बंद होता सगळं समजून घेण्यापुरतं. बरं. तर हे सगळं सर्व्हे करण्यापुरतं माझ्या काय तेवढं फंडिंग होतं. आणि 22ला आम्ही रेल बिझनेस खूप फास्ट ट्रॅकवर स्टार्ट केला. आणि मग जे काही कॉस्ट इफेक्टिव्ह सोल्युशन दिले भारतामध्ये सगळ्या सेक्टरला, ओन्ली डिफेन्सला, ते खूप ॲप्रिशिएट केली. आणि ऑन टाईम डिलिव्हरी आणि क्वालिटी आम्ही कधी कॉम्प्रोमाइज केली नाही. म्हणजे फॅक्टरी 2022ला चालू झाली? हां, 21ला मार्चला. म्हणजे 22 जस्ट 3-4 वर्षामध्ये बस तुम्ही कम्प्लिटली. आणि 2 फॅक्टरी लीजवर घेतल्या. ऑर्डर खूप चांगल्या आल्या. आणि त्या लीजवरनं जेवढं इन्कम आला तो पूर्ण मी स्वतःची फॅक्टरी चाकणमध्ये आज एस्टॅब्लिश केली. स्टेट ऑफ द आर्ट मिसाईल कॉम्प्लेक्स 2025ला बरं. आता एस्टॅब्लिश केला. फर्स्ट ओन प्रॉपर्टी घेतली. हां. आणि कुठल्याही एंटायर ग्रुपवरती कुठलंही कर्ज नाही. अच्छा. कारण जो फेल्युअरमध्ये सगळ्यात मोठा पार्ट शिकण्यात आला की इक्विटी मार्केट म्हणजे काय, इक्विटी मार्केट आणि टेक्नॉलॉजी कोलॅबोरेशन कसं झालं पाहिजे, आणि इन्व्हेस्टरला काय पाहिजे हे तर मी लहानपणापासून शिकत आलो. बरोबर. कुठल्या इन्व्हेस्टरला त्याच्या इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट असतो. बरोबर. त्याचे पैसे कसे ते वाढतात? वाढतायत आणि त्याला कसे आपण ग्रोथ देऊ शकतो. बरोबर. त्याला ग्रोथ देतो आणखी 10 आणखीन इन्व्हेस्ट आपल्याला करू शकतो. हे 20 वर्ष आपण स्टडी करत राहिलो. तो स्टडी आणि महाराजांनी स्वराज्य चालवण्यासाठी एक इकोसिस्टम फायनान्शियल कशी उभी केली, ते म्हणजे इट इज अ बिग PhD इन द वर्ल्ड. की त्यांनी हे स्वराज्य निर्मितीसाठी जो पैसा उभा केला, जे त्यांनी कोऑपरेटिव्ह बँक उभी केली, त्यातून त्यांनी कसं फंडिंग केलं, कसं अन्न वस्त्र निवारा त्यांनी कव्हर केला, आणि त्यांचा प्रत्येक सैन्य 6 महिने युद्ध करायचं, 6 महिने शेती करायचं. हे सगळ्या गोष्टीतनं आपण पण तो अभ्यास करणं गरजेचं आहे. आपण त्यातनं एक कन्सेप्ट घेणं गरजेचं आहे की त्या कन्सेप्टमधनं आता आपण ऑटोमेशनमध्ये काय करू शकतो, आता हायग्रेड टेक्नॉलॉजीमध्ये काय करू शकतो. आपण तो कन्सेप्ट रन करत गेलो. आणि जगात काय आहे त्याचा अभ्यास मला आधीच होता. त्यामुळं जो कुठला प्रोडक्ट आला तो ऑन टाईम डिलिव्हरी कसा होईल आणि कॉस्ट इफेक्टिव्ह कसा होईल याच्यावर खूप, म्हणजे नो बडी कॉम्पेट टू इंडिया. मेटलर्जीमध्ये नो कॉम्पेट टू अस. हो ना. नो कॉम्पेट टू अस इन द इंडिया. मग तुम्ही जेव्हा आता 2021मध्ये हे चालू केलं आणि तुम्ही म्हणाले 4-5 तुमचे जवळचे येऊन हे चालू केलं, मग त्यावेळेस तुम्ही स्वतः लक्ष घालायचे आतमध्ये प्लांटमध्ये? एव्हरी डे झाडू मारण्यापासून. कारण मला कुठल्याच बिझनेसमध्ये मला कधी वाटलं नाही की मी आजही हा कोट काढून लगेच काम चालू करू शकतो, वेल्डिंग करू शकतो, क्लिनिंग करू शकतो, सगळं करू शकतो. माझा बिझनेस आहे, मला वाढवायचा आहे, तर मला काम करायची लाज काय वाटायचं कारण काय. आणि जोपर्यंत मला झिरो कळणार नाही तोपर्यंत तिथल्या डिसिजन पण मेंटेनन्स डिपार्टमेंटला काय त्रास होतोय मला कसं कळणार, त्यानुसार तुम्ही पॉलिसी डिसिजन घेऊ शकणार नाही. हो. आणि निबेक ग्रुपमध्ये सगळ्यात मोठा जो सक्सेस पार्ट आजचा जो आहे, सगळेजण बाहेरून बघतात, मी सगळ्यांना इसॉप दिलेला आहे. तर अख्खे एम्प्लॉई जो आहेत हे माझे पार्टनर आहेत, हे एम्प्लॉय नाही आहेत. 2% इसॉप आज ग्रुपमध्ये सगळ्या एम्प्लॉयांना ॲज पर कॅटेगरी वाईज दिलेला आहे. सगळ्यांना 2 गोष्टी मी आपल्याला जनकला सांगतो. मृत्यूच्या आधी आणि मृत्यूच्या नंतर 2 गोष्टी असतात. मृत्यूनंतर भारत मातेने आपलं स्वीकारलं पाहिजे आणि वर गेल्यानंतर परमात्मा म्हणलं पाहिजे तुझ्यासारखा पुत्र खाली परत कामाला पाठवला पाहिजे. कुठलाही जीवनातला पार्ट जो असतो हा प्रत्येकाने वर्ष 18 नंतर त्याने अभ्यास केला पाहिजे की माझ्या जन्माच्या आधी, म्हणजे माझ्या जीवनामध्ये मृत्यूच्या आधी आणि मृत्यूनंतर मी जर मृत्यूनंतर काय परिणाम होतील कुटुंबावरती, समाजावरती, आईबाबावरती, फायनान्शियली, कंपनीवर, हा अभ्यास केला पाहिजे. मी जर आज गेलो तर उद्या काय परिणाम होईल त्याच्यावर काम केलं पाहिजे.
सगळ्यात पहिली गोष्ट. बॅकवर्ड विचार केला पाहिजे. 100% बॅकवर्ड. आज संध्याकाळी मी गेलो तर उद्या कुठल्या कुठल्या गोष्टीवर काम मला माझ्या सर्वाईव्ह होतील त्याच्यापैकी आज आपण त्या गोष्टी 10 बुलेट पॉईंट मेंटेन केले पाहिजे. एक्सेल शीट बनवलं पाहिजे आणि एक्सेल शीटला टिक मार्क करत चाललं पाहिजे. वा, आय थिंक याचा विचार मी पण कधी केला नव्हता आणि हा खूप जरुरी आहे सगळ्यांना. आणि जन्माच्या आधी मृत्यूच्या आधी आपण काय केलं पाहिजे ते हे केलं पाहिजे की आपल्या मृत्यूनंतर काय वाईट परिणाम आपल्या इकोसिस्टमवर होतील त्याचा अभ्यास करून ते टिक मार्क केला. वा, तुम्ही म्हणताय की जर गरज पडली आज तर तुम्ही खालच्यातला खालचा जॉब करायला तुमच्या स्वतःच्या कंपनीत तयार आहे. मी आता 1000 कोटीचा मालक आहे असला असं अजिबात तुमच्यात नाही. इगो काही नाही आहे. आणि मी आय थिंक ह्याला श्रेय हे तुमच्या आईवडिलांच्या अपब्रिंगिंग आणि स्पिरिच्युअल पाथ जो तुम्ही अध्यात्म स्वीकारला आहे त्याला दिला. आय थिंक तुम्ही इतके डाऊन टू अर्थ आणि हे जे आहे ना की 1000 कोटीचा मालक असून तुम्ही म्हणताय मी हे करू शकतो. सर पण आता हे तुमचं जे विजन आहे हे नेक्स्ट लेवल लिडरशिपला तुम्ही पास ऑन कसं करता? तुम्ही ESOPs पण दिले, पण आता तुम्हाला जे एक पॅशन आणि आहे ना ते नेक्स्ट लेवलला देणार कसं तुम्ही? एक त्याची व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. इसॉपचं मिनिंग काय आहे की प्रत्येक एम्प्लॉय हे नाही म्हटलं पाहिजे की मी द एम्प्लॉय आहे, मी द पार्टनर आहे. तो त्या लेवलला कॉन्ट्रीब्यूट करतो. कारण जोपर्यंत तो कॉन्ट्रीब्यूट करणार तो इक्विटी वाढणार नाही, प्रॉफिट वाढणार नाही. आणि त्याचीच इक्विटी आणि त्याची इक्विटी आणि इतकं प्रॉफिट आहे की एक ठराविक लिमिट दिलेलं आहे की एवढा प्रॉफिट झाला तो माझा आणि याच्या व्यतिरिक्त प्रॉफिट पूर्ण इकोसिस्टमचा. मग तो प्रॉफिटसाठी पण काम करतो, कंपनी ग्रोथसाठी पण काम करतो, स्वतःसाठी पण काम करतो. माझं काम ऑटोमॅटिक होऊन जातं. इंटिग्रिटी ब्रीच होत नाही. महाराजांनी तुम्हाला महाराजांचं काय सांगितलं? महाराजांनी काय केलं की त्यांच्या टीमची वेल्थ ग्रो केली पाहिजे. तुला किती पैसे पाहिजे तेवढे तुला इकोसिस्टम दिली, तू लढायला जा. ही लढायची बिझनेस मधले. बरोबर. ओपन कॉम्पिटिशनमध्ये कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं, टेक्नॉलॉजी ऑब्झर्व करायची, डिलिव्हरी करायची आणि कुठल्या डिफेन्स टेक्नॉलॉजी 0 टॉलरन्स असतो. कुठेही म्हणजे क्वालिटी नो कॉम्प्रोमाइज असते. आणि आपल्या शुल्लक चुकीमुळं ते 20 सोल्जर आपल्या मिसाईल पैसे काम करतात. हे आपण ध्यानात ठेवलं. आणि मग आता तुम्ही डिफेन्समध्ये एवढे मोठे झालात आणि तुमचं विजन पण मोठं आहे, पण लगेच तुम्ही मागच्या वर्षी निभे स्पेस लिमिटेड चालू केलं है ना? मग हे का पिवोट केलं तुम्ही? निबे स्पेस चालू करायचा उद्दिष्ट हा होता की भारतामध्ये जी आज कॅपॅबिलिटी अर्थ ऑब्झर्वेशनची नाही आहे. अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईट म्हणतात त्याला. ऑल वेदर ऑल क्लायमेट्स आणि रिव्हिजिट टाइम्स आज ज्या एक्सपेक्टेशनला देशाला गरज आहे ती नाही आहे. तो अभ्यास आम्ही 2 वर्षापूर्वीच केला होता. कारण माझ्याकडे जे ॲडवायझर आहेत, मी तुम्हाला सांगितलं 25 वर्ष बाबांनी काय सांगितलं, जो माणूस त्याबरोबर असेल तो त्याकडे 25 वर्षांनी मोठा पाहिजे. तर निबे ग्रुपमध्ये जे बोर्ड ऑफ डायरेक्टर आहे ते भारत इलेक्ट्रॉनिकचे चेअरमन, हिंदुस्थान एरोनॉटिकचे चेअरमन, ॲडमिरल, एअर मार्शल अँड लेफ्टनंट जनरल हे लोक ॲडवायझर आहे. आणि त्यांची ॲडवाईस घेऊन काय डिफेन्ससाठी केलं पाहिजे आणि कुठल्या सब्जेक्टवर काम केलं पाहिजे त्याचा फोकस मी करतो. तर तुम्ही खूप सहजपणे एक बिझनेस तुमचा पिवोट करताय है ना, बऱ्याचशा जागी तुम्ही नवीन चालू करताय. एक मराठी ऑन्टरप्रिनरनी, एक मराठी गावाकडच्या रुरल भागातल्या यांनी हे कसं इम्प्लिमेंट करायला पाहिजे? बिझनेस पिवोट करणं म्हणजे काय? मी तुला बिझनेसची डेफिनेशन क्लिअर सांगितली. जो व्यक्ती गावामध्ये ज्या पोझिशनला उभा आहे त्याला त्याच्यापाशी बिझनेस आहे. तुम्ही उद्या तो ट्रॅव्हल एजन्सी पण स्टार्ट करू शकतो, तो तिकीट बुकिंग पण चालू करू शकतो. आणि आज इंटरनेट इतकं सिम्पल झालेलं आहे की नेटवर तुम्ही काही करू शकता. बरोबर. तुम्ही तिथं आज US कुठलाही बॅक ऑफ ऑफिस घेतलं आणि 10 मुलं बसले तर तुम्ही त्यांना बॅक ऑफिस म्हणून सपोर्ट पण करू शकता. बरोबर. सगळ्यात मोठा सक्सेस पार्ट काय आहे महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रीयन लोकांचा, आपली जी ब्रेन आहे, आपलं जे ब्रेन आहे आणि आपली जी धाडस करण्याची प्रवृत्ती ती जगात कुठं नाही आहे. बरोबर. कारण आपलं खूप आहे. जगातमध्ये सगळ्यात जास्त टॉप लिस्टवर कोण आहे? इंडियन पीपल आहे. म्हणजे आपली एक्स्ट्रा ऑर्डिनरी ब्रेन आहे. कारण आपण 3 क्लायमेटमधनं पास होतो आणि प्रत्येक फेजमधनं आपण जातो. तर त्यांच्याकडे एकच फेज असतो. बरोबर. त्यामुळे ते त्या लेवलला कधी ते काम डिसिजन घेऊ शकत नाही ज्या लेवलला इंडिया डिसिजन घेऊ शकतो. उद्या जर मायक्रोसॉफ्टने इंडियात बंद केलं तर पुढच्या 12 महिन्यामध्ये मायक्रोसॉफ्ट इंडियात तयार होईल. एवढी कॅपॅसिटी आपल्या भारतात पण आहे. हे परफेक्ट. तुम्ही जे म्हणताय ते एकदम परफेक्ट आहे. पण काय होतं कधी कधी सर की गावाकडचा माणूस जेव्हा सिटीत येतो ना
तर त्या दृष्टिकोन तर तो ठेवतो ना सिटीत येण्याचा. हा. आज मी शिर्डीला फॅक्टरी का नेली माझीवाली, की मी वचन होतं माझंवाला की ज्या दिवशी सगळ्यात मोठी इंडस्ट्री उभी करेन, छोटी इंडस्ट्री तर पुण्यात उभी केली आहे, मोठी इंडस्ट्री करेन, मी शिर्डीला उभी करेन. जर माझ्यासारख्या एक सर्वसामान्य व्यक्तींनी हा डिसिजन घेतला की पहिला माझी कमिटमेंट माझा नेटिव्ह प्लेस, माझी कमिटमेंट महाराष्ट्र नाही, माझ्याकडनं भारत नाही आहे, माझं नेटिव्ह प्लेस आहे. हाच आपण 1,00,000 मराठी व्यक्तींनी आणि इतर लोकांनी डिसिजन घेतला, माझ्या नेटिव्ह प्लेसला मी 10 एकर जागा घेऊन द्यायची आणि इंडस्ट्री चालू करायची, काय होईल महाराष्ट्रात परिस्थिती? बदलून जाईल 100%. तो डिसिजन आत्ता लोकांनी घ्यायचा आहे की माझी कमिटमेंट माझे नेटिव्ह प्लेस आहे. प्रत्येकाने आपलं नेटिव्ह प्लेस जर कव्हर केलं तर काय परिस्थिती होईल? महाराष्ट्र डेव्हलप होईल. आज शिर्डीमध्ये जी फॅसिलिटी उभी करतोय ही 5 लाख बॉम्ब शेलची फॅसिलिटी, सेकंड लार्जेस्ट फॅसिलिटी इन द वर्ल्ड. आणि किती एम्प्लॉयमेंट आहे? 5,000 एम्प्लॉयमेंट आहे. आणि इक्वलंट टू, मी तर सगळं छोटा माणूस आहे पुण्यामध्ये, पण पुण्यामध्ये जेवढे बिलियनर झालेले आहेत हे सगळं ग्रामीण भागातच आले ना, आणि त्यांनी आपल्याला नेटिव्ह प्लेसला कमिटमेंट द्यायची. आता उद्या कॉटन नाही, उद्या कॉटनपासून आपल्याला एक्झाम्पल एक लिंटर बनवायचं आहे. किती कॉटन नागपूरमध्ये होतो, आणि जगाला ॲम्युनेशनसाठी लिंटर लागतो. सगळा विचार करायला लागतो. माझे सांगा, उद्या तुम्ही डाळचं प्रोडक्शन कुठं होतं, मग तुम्ही डाळीचं पीठ डायरेक्ट कन्वर्ट करून घेऊन या ना सिटीमध्ये. बरेच हे ऑपॉर्च्युनिटी. बघा तुमच्याकडं भरपूर आहे, पण तुम्ही काय बघताय? लाईफस्टाईल बघताय. कारण का तुम्ही ज्या पोझिशनला जगताय, सॅटर्डे संडेचा मूव्ही, त्यातनं तुम्ही जे शिकतात, कारण मनुष्य कसा ग्रो करतो, परिस्थितीनुसार ग्रो करतो, त्याच्यावर जे संस्कार घडतात तो त्या पद्धतीने ग्रो होतो. त्याच्या बाजूला फक्त सगळं हिरवळच आहे, तर त्याला माहितीच नाही खाली ग्राउंडला काय चालतं ते. बरोबर. आज कुठल्या यंग एंटरप्रिनरला, कुठल्याही यंग मुलाला विचारा, टोमॅटो आणि बटाटो, टोमॅटो जमिनीच्या खाली येतात का बटाटो जमिनीच्या वरती येतात, एवढं विचारा त्याला फक्त. दोघांना आन्सर देऊ शकणार नाही. बरोबर. म्हणजे हेच दॅट इज अ प्रॉब्लेम, की त्यांनी पहिलं ग्राउंडला उतरून डेप्थ समजले पाहिजे. आणि ॲग्रिकल्चर हा बेस आहे. आज तुम्ही आम्ही सगळ्यांची हेल्थ मेंटेन कशामुळे? आज ॲग्रिकल्चरमुळे. हां, तुम्ही जर सेंद्रिय शेती चालू केली मुंबईला, गिर गायचं दूध काय भाव जातं? तुम्ही घ्या 100 गिर गायन चालू करा बिझनेस, 200 रुपये लिटर आहे. उद्या तुम्ही सेंद्रिय पोटॅटो करा, म्हणजे आमची सोसायटी घेऊन टाकेन उद्या सेंद्रिय पोटॅटो. काय करणार तुम्ही? हे बघा, बिझनेस करायचं ऑप्शन खूप आहे, पण प्रत्येकाला लवकर मोठं व्हायचं आहे. प्रत्येकाला ओव्हरनाईट सक्सेस पाहिजे, लाईफस्टाईल वेगळी पाहिजे, प्रत्येकाला काहीतरी वेगळं दाखवायचं आहे. ते वेगळं दाखवणं म्हणजे पॉकेटमध्ये खर्च होऊन जातो ना प्रत्येकाचा. दिस इज अ बॅकलॉग फ्रॉम बिझनेस. हेल्थ, वेल्थ, व्हिजन, मिशन आणि टेक्नॉलॉजी आणि अध्यात्माची साथ ही प्रत्येकाला पाहिजे. तुम्ही हेल्थवर आले तर मला विचारायचं, तुम्ही एवढे बिझी असता, सकाळी पासून तुमचं स्केड्यूल असेल, कॉल्स, जगातले कॉल असतील, हेल्थची काळजी कशी घेता? आजही माझा वेकअप कॉल मॉर्निंग 4:30ला आहे, नो चेंज. ओके, 4:30ला जे काही रुटीन लागलेले आहेत मागच्या 20 वर्षापासून, 25 वर्षापासून, 2000. व्यायाम करता? एव्हरी डे 3 किलोमीटर रनिंग फिक्स आहे, सूर्यनमस्कार 25 फिक्स आहे, योगा मेडिटेशन फिक्स आहे, आणि 8:30ला मी रेडी झालोच पाहिजे. 9 o'clockला माझं लंच असतं, मी ब्रेकफास्ट करत नाही, आणि 9:30ला मी ऑफिसला असतो, आणि ऑफिसचा माझा क्लोजिंग टाईम आहे 6 o'clock, आणि माझ्या झोपण्याची वेळ आहे 9:30 इन द नाईट. माझा डिनर टाईम आहे बिफोर सनसेट. अच्छा, बिफोर सनसेट. मी त्यामध्ये लास्ट 5 yearsपासून एकही दिवस मिस करणार नाही. एंड ऑफ द लाईफ, नो चेंज. आणि या सगळ्या बिझी स्केड्यूलमधून सुट्ट्या घेता तुम्ही? ऑब्व्हियसली संडेला सुट्टी असणारच आहे. आणि फॅमिलीबरोबर वेळ फॅमिलीबरोबर मग आध्यात्मिक ट्रिप. आध्यात्मिक ट्रिप ही फिक्स आहे. एव्हरी क्वार्टरली एक आध्यात्मिक ट्रिप फिक्स आहे. माझ्या मुलांना मी माझ्यासारखं नाही घडवलं तर मग ऑर्गनायझेशनचा उपयोग काय? माझ्यापेक्षा टॅलेंटेड नाही घडवलं, नॉट फॉर मी, माझ्यापेक्षा टॅलेंटेड करायचं आहे मला, त्याची मी तयारी करतो आहे. हे डिसिप्लिन जे आहे तुमच्यामध्ये 4:30ला उठायचं, ते तुम्ही तुमच्या मुलांमध्ये कसं आणणार? मी त्या मुलांना, माझ्या मुलांना मी कधी म्हणलो नाही तुम्ही 4:30ला उठा म्हणून. प्रत्येक माझा मुलगा असो किंवा कुणी दुसरा मुलगा असो, जोपर्यंत त्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव होणार नाही तोपर्यंत कधी 4:30ला उठणारच नाही. जोपर्यंत त्याला किक लागणार नाही की मला जीवनामध्ये काहीतरी करायचं आहे, तोपर्यंत कधीच 4:30ला, म्हणजे सकाळी 8ला पण उठणार नाही. मी त्यांना ज्या पद्धतीने सांगतो की तुमचं ही जी एज आहे
तुम्ही ह्या कॅटेगरी फॉलो करा, तुमचं एज नंतर ही कॅटेगरी फॉलो करा. मी माझ्या मुलाला चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करतो आहे, पण त्यांनी संस्कार घेतले नाही हा माझा दोष नाही आहे, हा त्याचा फ्युचरचा दोष आहे. आणि निबे ग्रुपची कुठली इक्विटी माझ्या मुलांच्या नावावर नाही आहे, ही निबे फॅमिलीच्या ट्रस्टच्या नावावरती आहे. आणि ट्रस्टमध्ये बोर्ड मेंबरला डायरेक्शन काय आहे? जर माझा मुलगा ह्या चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टरच्या खुर्चीवर बसायचा जर लायकीचा असेल तर बसवायचं, तर त्यांनी एम्प्लॉय म्हणून काम करायचं आणि ती सेपरेट कंपनी उभी करायची. दोन्ही मुलांना 3% स्टेक ठेवलेला आहे पूर्ण ग्रुपमध्ये, की माझ्यानंतर त्यांना अन्न वस्त्र निवारा मिळावा एवढ्यासाठी, फक्त कशासाठी, त्याच्या व्यतिरिक्त नाही. 3% मध्ये भरपूर काय मिळेल? त्यांनी वाढवायचं का कमी करायचं? तो मुलगा 18 वर्ष झाल्यानंतर तुमच्या आज नेक्स्ट जनरेशन, आत्ताचे जनरेशन आहे, यांना शिकवायची गरज नाही. याला ए म्हणलं की ते म्हणतात ॲपल मोबाईल, ॲपल नाही म्हणत, ते ॲपल मोबाईल म्हणतात. तर आपल्यापेक्षा एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. तर तुम्ही द्यायचा प्रयत्न करा, समोरच्यानी किती मेंटेन करायचं हा त्याचा व्यक्तिगत पार्ट आहे. पण तुम्हाला वाटतं की डिसिप्लिन असं तुम्ही देऊ शकत नाही? डिसिप्लिन नाही, डायरेक्शन देऊ शकतो. डिसिप्लिन दिल्यानंतर नवीन जनरेशन ऍक्सेप्ट करणार नाही, कारण त्याला झिरो माहीत नाही आहे. तुम्हाला मला झिरो माहीत होता ना, की आपल्याला बाजारला पैसे नाही, आपल्याला कपड्याला पैसे नाही, तर आपला डिसिप्लिन राहावाच लागणार आहे बाबांच्या. आपण तुमच्या मुलाला, माझ्या मुलाला बंद करू शकतो का? आपण म्हणू शकतो जा हॉटेलमध्ये जॉब करून कपडे घे म्हणू शकतो का? नाही. त्यामुळे त्यांना आपण इतकं चांगलं मार्गदर्शन करायचं, प्रेमाने, एकदम प्रेमाने, आणि समजून सांगायच्या सगळ्या गोष्टी. कधीही मुलांना रागवून सांगायचं नाही आणि हुकुमशाहीसारखं घरात काम करा, मुलांना संस्कार करायचे नाही. तो सक्सेस झाला हा त्याचा सक्सेसचा सगळ्यात मोठा पार्ट. तो फेल झाला बिकॉज ऑफ ही डिसिप्लिन. ज्या घरामध्ये मुलगा आईबाबांचे संस्कार पाळू शकत नाही, आईबाबांचे थॉट पाळू शकत नाही, त्या घरामध्ये मुलाला राहायचा अधिकारच नाही. आणि तो सक्सेस झाला, फेल झाला तर, सक्सेस झाला तर त्याने 100% त्यातले पार्ट त्यांनी घेतले काहीतरी. ॲब्सोल्युटली. सर, आपण आत्ता तुमच्या जर्नीमध्ये तर निभे लिमिटेड डिफेन्सपर्यंत पोहोचलो आहे. मला वाटतं की स्पेससाठी आपण एक वेगळा दुसरा पॉडकास्ट करूया, ज्याच्यामध्ये तुमची पूर्ण स्पेसची जर्नी घेऊया, कारण तोपर्यंत तुमचे स्पेसचे बरेचसे काही गोष्टी घडतील आणि मग आपण करू. पण पॉडकास्ट संपवायच्या आधी मला काही प्रश्न आहेत की जे आपले ऑन्टरप्रिनर्स आहेत गावाकडचे, सिटीतले म्हणा, मराठी ऑन्टरप्रिनर, त्यांना काही लेसन्सचे काही प्रश्न आहेत आणि शेवट आपण रॅपिड फायरनी करू. तर तुम्ही ऑन्टरप्रिनरला गावाकडच्या काय एक मेसेज द्याल की जर त्यांना तुमच्यासारखं बनायचं असेल तर त्यांनी काय 3 गोष्टी करायला पाहिजे? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी माझ्यासारखं बनण्यापेक्षा त्यांनी माझ्यापेक्षा मोठं बनावं अशी माझी इच्छा आहे. परफेक्ट. ओके, कारण त्यांच्याकडे एज फॅक्टर आहे. कारण मला सगळं लर्निंग करायला 40 वर्ष लागले, ते 20 वर्षाचे 25 वर्षाचे असतील. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी इंटिग्रिटीवर खूप काम केलं पाहिजे. इंटिग्रिटी पहिली. बिझनेस हा फोकस असला पाहिजे. फोकस. आणि आहे त्या परिस्थितीला स्मरून जे काही त्यांच्या हातात आहे त्याच्यावर फोकस केला पाहिजे. त्याच्यावर फोकस केला पाहिजे. परफेक्ट. आणि जर एखाद्याला त्याचा बिझनेस लॉसमध्ये गेला, पूर्ण झिरोवर आला तो परत, आणि त्याला परत सुरुवात करायची आहे, तर त्याच्यासाठी काय सल्ले द्याल? तर सगळ्यात महत्त्वाचा सल्ला असा असेल की त्या पूर्ण लॉसमध्ये झालेला बिझनेस आणि पूर्ण फेलची जबाबदारी स्वतः घेतली पाहिजे. पहिली गोष्ट ती कोणावर दिली नाही पाहिजे. ओके. आणि जे काही फेल्युअर झालं त्याच्यावर त्यांनी चर्चा नाही केली पाहिजे. ते त्याच्या ब्रेनमध्ये स्टोअर केलं पाहिजे की फेल्युअर कशामुळे झालं. आणि प्रत्येक फेल्युअरच्या पाठीमागं सगळ्यात मोठा सक्सेस लपलेला असतो. तो त्यांनी विचार केला पाहिजे, तो कुठला सक्सेस आहे, कुठला पार्ट आहे या फेल्युअरमध्ये, मी लर्न करू शकतो, याला परत ग्रो करू शकतो. तो पार्टवर त्यांनी खूप फोकस केला पाहिजे. आणि प्रत्येक डिसिजन घेताना तिने त्याच्या फेल्युअरचा अभ्यास करून डिसिजन घेतला पाहिजे. अच्छा. आणि जर फायनान्शियल डिसिजन घ्यायचे असतील, स्पेसिफिकली फायनान्शियल डिसिजन, तर काय 3 गोष्टी पाळल्या पाहिजे एखाद्या एंटरप्रेनर? फायनान्शियल ह्या जगामध्ये आणि भारतामध्ये सगळ्यात मोठा डिफरन्स काय फायनान्सचा मालूम आहे? भारतामध्ये सगळ्यात जास्त मनी आणि वेल्थ खूप फास्ट ग्रो होते. अच्छा. खूप फास्ट. ओके. आणि त्याच्यामध्ये समजा उद्यापासून तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा, तर सगळ्यात सोपा बिझनेस काय माहिती आहे? तुमचं डिमॅट अकाउंट ओपन करून, ट्रेडिंग नाही, त्या ट्रेडिंग नाही म्हणतात त्याला, तुमचं डिमॅट अकाउंट ओपन करून तुम्ही अभ्यास करायचा आहे की टॉप 100 कंपन्यांमध्ये टेक्नॉलॉजी कोणाची आहे,
टेक्नॉलॉजी बेस्ड काम कोणाकडे आहे तिथे तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. बरं. जिथं फक्त गॉसिपिंग आहे किंवा फ्युचर आहे असे तिथं इन्व्हेस्टमेंट कधीच नाही केली पाहिजे. त्या प्रमोटरची इंटिग्रिटी बघितली पाहिजे की ह्या कंपनीचा मालक कोण आहे, मालकाचं विजन काय आहे, तिथे तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. तुम्ही कंपनी इन्व्हेस्टमेंट नाही केली पाहिजे, कंपनीच्या प्रमोटरवर इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे की त्याचे विजन मिशन काय आहे आणि त्याचे फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, त्याचं प्लॅनिंग काय आहे आणि त्याचे डे टू डे कल्चर काय आहे, तो रिअल बिझनेस करतोय की फक्त इन्व्हेस्टर फंडिंग घेऊन टाईमपास करतोय. तर त्याच्यावर अभ्यास करून तुम्ही 10-5 कंपन्या अशा आयडेंटिफाय केल्या पाहिजे. त्याच्यावर तुम्ही इन्व्हेस्टमेंट उद्यापासून केली पाहिजे. ₹100 इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. तर तुम्ही फेल ₹100 फेल होणार, सक्सेस तर ₹100 सक्सेस होणार. आणि शेवटच्या ॲडवाईसमध्ये क्वेश्चन आहे, तुम्ही लिटरली 3 ते 5 वर्षामध्ये एक निभे ग्रुपला 1000 कोटीपर्यंत नेला. तर अजून कोणाला न्यायचं असेल 3 ते 5 वर्ष किंवा 2 वर्षामध्ये, तर त्यांनी काय 3 गोष्टी करायला पाहिजे? त्यांनी 5 वर्षाचा मास्टर प्लॅन केला पाहिजे की पेपर. त्याला पेपरवरती एक्झॅक्टली क्वार्टर वाईज मंथली ओके. की मला 5 वर्ष काय करायचं आहे, बरं. एज्युकेशन 2 वर्ष संपवलं पाहिजे. अच्छा. प्लॅनिंग 5 वर्षाचं, एक्झिक्युशन 2 वर्षात. हा त्याचा स्वतःचा कॉन्फिडन्स पाहिजे. अच्छा. आणि हे पॉसिबल होतं. 100% जगातले सक्सेस तर बघा, इलन मस्क. फक्त मोठा विचार करणं जरुरी आहे. व्हिजन क्लिअर पाहिजे, एकदम क्लिअर क्रिस्टल, हम्म. स्वच्छ पाणी निघतासारखं क्लिअर कट व्हिजन पाहिजे. परफेक्ट. आपण रॅपिड फायर चालू करूया. याचं उत्तर तुम्हाला एका शब्दामध्ये किंवा जास्तीत जास्त एका लाईनमध्ये द्यायचं आहे. प्रयत्न करा एका शब्दात देण्याचा. पुणे, बँगलोर, दिल्ली, तुमची फेवरेट सिटी कुठली? माझं नेटिव्ह प्लेस शिर्डी. शिर्डी. ओके. तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी रिस्क तुम्ही कुठली घेतली? माझे बिझनेस डिसिजन विदिन अ सेकंड. तुम्ही जेव्हा स्ट्रेसमध्ये असता तेव्हा तुमचं स्ट्रेस बस्टर काय? ज्यावेळेस मी स्ट्रेसमध्ये असतो त्या टायमाला मी माझं विदिन अ सेकंड योगा किंवा मेडिटेशन स्टार्ट करतो. अच्छा. 10 मिनिटासाठी. एक अशी कुठली तुमची फेलियर आहे जे तुम्हाला अजून चेहऱ्यावर कधी कधी हास्य घेऊन येते की अरे मी इथं कसं काय फेल झालो? जी गोष्ट खूप इझिली मी डेव्हलप करू शकत होतो अच्छा. त्या गोष्टी मी अंडरएस्टिमेट केलं आणि माझ्या फेल्युअरमध्ये ज्यांच्यासाठी मी काही कॉन्ट्रीब्यूट केलं ते माझ्या पाठीचे खंबीर उभे राहिले, एकदम खंबीर उभे राहिले. तर आपल्या चांगल्या काळामध्ये आपण असे 10 माणसं घडवायचे आहेत की ते आपल्या वाईट काळात ते माणसं उभे राहिले पाहिजे. ओके. आणि तुमचं पुढचं स्वतःचं विजन काय राहील? पुढच्या 10 वर्षामध्ये 1,00,000 इंडस्ट्रियल पार्टनर उभे करायचे. म्हणजे 1,00,000 मुलांना ट्रेन करायचं महाराष्ट्रामध्ये स्पेसिफिक. ओके. आणि 1,00,000 मुलांना पुढच्या 10 वर्षात निबे इंडस्ट्रीपेक्षा मोठं करायचं. बापरे. नो कॉम्प्रोमाइज. त्याची पहिली स्टेज पुढच्या 6 महिन्यात स्टार्ट होते. 1,000 मुलं आयडेंटिफाय करून काम स्टार्ट होणार आहे. वा. कुठलाही मला कोणाचाही सपोर्ट या गोष्टीत नको. क्लिअर क्रिस्टल. पुढच्या 10 वर्षामध्ये 1,00,000 निबे ग्रुपची डायरेक्टली इनडायरेक्टली असोसिएट पार्टनर, 1,00,000 गणेश निबेपेक्षा हुशार मुलं करणं हे माझं सगळ्यात मोठं उद्दिष्ट आहे. आणि ते करण्यासाठी जगातली कुठलीच ताकद मला थांबू शकत नाही. 100%. आमच्याकडनंही काय लागलं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन तर नक्की सांगा. आपण सगळ्यांच्या विचाराने करतो. 100%. फॉर्मल डिग्री का स्किल? स्किल. आणि शेवटचा प्रश्न की इंडियामध्ये बिझनेस कराल का बाहेरच्या देशात बिझनेस कराल? इंडियामध्ये बिझनेस करणं फार सोपं आहे बाहेरच्या देशापेक्षा. इंडियात सोपं आहे? सगळ्यात सोपा बिझनेस इंडियात करणं सोपं आहे. अच्छा. कारण उद्या तुम्हाला हेअरकटचं सलून स्टार्ट करायचं आहे. अमेरिकेत तुम्हाला 1 वर्ष कॉलेज करावं लागतं आहे, ट्रेनिंग घ्यावं लागते. आणि उद्या चालू करायसाठी मी 2 हेअरकटला पकडणार, लगेच इंडियामध्ये लगेच शॉप ओपन कटिंग चालू करणार. हा तुमचा पॉझिटिव्ह दृष्टिकोन आहे. तसं इंडियामध्ये खूप अवघड आहे बिझनेस चालू करणं. बिझनेस चालू करणं इंडियामध्ये सगळ्यात सोपं आहे. आपला दृष्टिकोन आहे, आपण स्वतःला पहिले निगेटिव्ह करून टाकतो अवघड आहे म्हणून. सर तुम्ही उद्या आज रात्री तुम्ही एअरलाईनचे 100 तिकीट जरी बुक केले तरी तुम्हाला ₹1,000 मिळणार आहे रात्री आज. त्यासाठी तुम्हाला लायसन काढायचं आहे का, परमिशन घ्यायची आहे का? बरोबर. तुमचं आज ब्रेन आहे,
एक सागर बाबर सरांचं एक ब्रेन आहे की मी एक एक एंटरप्रिनरसाठी काम करतो. उद्या तुम्ही 100 एंटरप्रिनरचा लेक्चर चालू केला आणि तुम्ही सांगितलं मला तुम्ही ₹1 नको, तू जेव्हा मोठा होशील त्या कंपनी मला पार्टनरशिप दे, तर काय होईल? बरोबर. ते इंडियातच होऊ शकतं. आज तुम्हाला ग्लोबल कुठेही जा युरोपमध्ये, तुम्हाला कुठलाही बिझनेस चालू करण्यासाठी गव्हर्नमेंटची परमिशन, लॉ खूप डिफिकल्ट आहे. इथं चालू करण्यासाठी तुम्हाला टुमॉरो मॉर्निंग तुम्ही बिझनेस चालू करता. तुमच्या बिझनेसमध्ये USP असेल आणि टेक्नॉलॉजी बेस असेल, विजन असेल, तर एवढे इन्व्हेस्टर कमिंग टू युअर. आता मेन हेअरकट्सवाला आहे तो, काय त्याचं नाव विसरलो मी आता, हबीब भाई. तिने त्याला वाटलं तर 1000 कोटी टर्नओव्हर हबीब भाईचा होईल म्हणून, नाही ना. तर प्रत्येक बिझनेसमध्ये पोटेन्शियल आहे. यू आयडेंटिफाय द युअर पोटेन्शियल. आणि प्रत्येक माणसाला पृथ्वीवरती जन्म दिलेला आहे काहीतरी रिझन आहे. सृष्टी मेंटेन करण्यासाठी. त्यातला बिझनेस हा एक पार्ट आहे. परफेक्ट. एक महाराजांनी जर स्वराज्य निर्माण केलं 500 वर्षापूर्वी आणि तुम्ही स्वतःचं घर निर्माण करू शकले नाही, तर मनुष्य धर्म तुम्ही जगायचा अधिकारच नाही ना. अधिकार नाही. ठीक आहे. थँक्यू सो मच सर, तुम्ही आले या पॉडकास्टवर. खूप मजा आली. थँक्यू. आय एम शुअर बरेचशी लोक याच्यातनं बरेचसे काही घेतील, शिकतील आणि तुमच्यापेक्षा मोठे, तुमच्यासारखे तुमच्यापेक्षा मोठे 1 लाख एंटरप्रेन्योर घडतील. आणि डिफेन्सविषयी तुम्हाला 2 गोष्टी सांगू इच्छितो की निबे ग्रुपने जे आज उभं केलेलं आहे, 300 किलोमीटर युनिव्हर्सल रॉकेट लॉन्चर उभा केलेला आहे. 300 किलोमीटर युनिव्हर्सल गायडेड रॉकेट लॉन्चर, 70 mm रॉकेट्स, 5 लाख बॉम्ब शेल आणि ॲम्युनेशन फॅसिलिटी इंडिजिनियस इंडियामध्ये डेव्हलप केलेली आहे. बापरे. पहिली कंपनी आहे? पहिली कंपनी भारतातली का एशियातली? भारतातली एशिया खंडमधली पहिली कंपनी आहे जी ॲम्युनेशनची फॅसिलिटी इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग प्लांट डेव्हलप केलेला आहे. इन हाऊस, मेक इन इंडिया. दॅट इज अ सक्सेस स्टोरी. उसाचा रस विकण्यापासून एव्हरीथिंग इज पॉसिबल इन द लाईफ. प्लीज फोकस, मेंटेन द इंटिग्रिटी. ज्या पोझिशनला तुम्ही बसलेले आहात ती पोझिशन डिसाईड केली गेलेली आहे. तिथं विचार करा नियर बाय काय चांगलं आहे. आणि आयुष्यातला 1 मिनिट सुद्धा वेळ व्हायला घालवू नका, कारण झोपण्यामध्ये निम्म आयुष्य संपलेलं असतं आणि ह्या जे काही तुम्ही चुकीच्या वेळ व्हायला घालवतात ते तर तुमचं आयुष्य संपलेलं असतं. आणि लक्षात ठेवायचं, आयुष्यामध्ये प्रत्येक माणसाने आज आपला 1 दिवस संपला, तो मृत्यूमधला संपलेला आहे. तर मृत्यूमधला 1 दिवस संपवणं हा झोपण्याच्या दिवशी विचार करायचा, मी आज मृत्यूमधला 1 दिवस संपवलेला आहे, त्यात मी अचीव काय केलं. परफेक्ट. थँक्यू सो मच सर. तर आपण आज सरांकडनं काय शिकलो, तर मी स्वतःही खूप काही शिकलो, पण याच्यातलं महत्त्वाचं म्हणजे मी पहिला हा बिझनेसमॅन बघतोय, कारण बिझनेसमॅन हा खूप प्रॅक्टिकल माणूस असतो आणि त्याला खूप प्रॅक्टिकल डिसिजन्स घ्यायला लागतात. पण सर हे स्पिरिच्युअलिटीला जास्त त्यांनी क्रेडिबिलिटी दिली आहे. म्हणजे अध्यात्म हे बिझनेस बरोबर चालू शकतो हे आपण सरांकडनं शिकलो. दुसरं, मी बराच रिसर्च करतोय महाराजांवर, छत्रपतींवर, पण सर महाराज जगतायत. म्हणजे एव्हरी डिसिजन त्यांच्या कंपनीचा, त्यांच्या एम्प्लॉईजबद्दल, त्यांच्या एक्सपान्शन प्लॅनबद्दल, त्यांच्या विजनबद्दल ते महाराजांकडनं घेतात. आय थिंक मी भेटलेला हा पहिला एवढा मोठा एंटरप्रेन्योर असेल की ज्यांनी महाराजांना जगलंय. आणि डेफिनेटली ते इतके मोठे होतील की ते महाराष्ट्राचं नाव जगामध्ये करतील. दुसरं, त्यांनी जे आपल्याला सांगितलं की जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तुमच्या अवतीभोवती जे मित्र असतील ना, शक्यतो ते तुमच्यापेक्षा 10 वर्ष मोठे असले पाहिजे. हा गुरुमंत्र त्यांच्या वडिलांनी त्यांना दिलेला आहे आणि तो आजही त्यांना ते पाळतात. परत त्यांनी काय सांगितलं, जर तुम्हाला निभेनसारखं व्हायचं असेल किंवा त्यांच्यापेक्षा मोठं व्हायचं असेल तर इंटिग्रिटीला कॉम्प्रोमाइज करू नका, फोकस ठेवा आणि तुमच्या टीमची काळजी घ्या. मला वाटतं असं बरंचसं काय आपण सरांशी बोललो आहे. स्पेस टेक्नॉलॉजी म्हणजे काय, टीमला कसं मॅनेज करायचं, डिफेन्स म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण बोललो आहे. तर आपल्या सगळ्यांना या सरांकडनं मोटिवेशन घेऊन आपण त्यांच्यासारखे कसे बनू शकतो हा विचार सगळ्यांनी केला.